सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। उमेश सलगर म्हणजे कोसळता धबधबा. धबधब्याकडे पाहून सुकून मिळतो. तसंच सलगर जातील तेथे आनंददायी सकारात्मक वातावरण निर्माण करतात. त्यांच्याबद्दल अगदी थोड्या वेळात सांगणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. नुकतेच ते नोकरीतून ऑडिट ऑफिसर पदावरून निवृत्त झाले आहेत. या पदावर पोचण्याचा त्यांचा प्रवास खडतर होता. एखादे बीज खडकावर जरी टाकले तरी उगवून येते. सलगर तसेच आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते वर आले. 10 वर्षाचे असताना वडील आणि 6 महिन्यात आई गेली. पोरकेपण आलं. बुडत्याला काडीचा आधार दिसेल ती काडी पकडत त्यांनी पैलतीर गाठले. 10वी झाल्यावर दिवसा नोकरी करत रात्र कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. 12वीला फर्स्ट क्लास मिळाला आणि रात्र शाळेत पहिले आले. त्यामुळे इन्शुरन्समध्ये सहज प्रवेश मिळाला. नोकरी करत करत BCom झाले. त्याचबरोबर इन्शुरन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबई याही परीक्षा दिल्या. त्या सर्व काळात अनेक कटू प्रसंग आले, पण त्याचा उच्चारही न करता जी चांगली माणसे भेटली त्यांच्याबद्दल ते भरभरून सांगत असतात. विश्व जरी झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, हे त्याने अगदी आचरणात आणून दाखवलं. त्यांच्या आयुष्याला पैलू पाडणाऱ्यांच्याबद्दल यात त्यांची पत्नीही आली. ते कृतज्ञता बाळगताना थकत नाहीत. बागेतील झाडं, निवृत्तीनंतर ऑफिसच्या पायऱ्या, फाईल्स हे सुद्धा त्यांच्या कृतज्ञतेचे विषय ठरतात. तेव्हा या अतिसंवेदनशील माणसाकडे पाहून आपण स्तिमित होतो. ही कृतज्ञता बोलण्यापुरती नसते कृतीतही असते. लहानपणी त्यांच्या शिक्षिका घरमालकीण असलेल्या आणि आई बनलेल्या शांतबाई संकेश्वरला राहतात. त्यांच्याबद्दल सलगरांना अपरंपार कृतज्ञता वाटते. सलगर ऑडिटला कोल्हापूरला गेले होते. शांतबाईंच्या भाच्याला बेळगावला हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. त्याची पत्नी त्यांच्याबरोबर. घरात 80च्या पुढच्या दोघी नंदा भावजई. सलगर ऑडिट संपल्यावर 1.5 तासाचे अंतर असलेल्या संकेश्वरला जात. त्या दोघींसाठी स्वयंपाक बनवत. सकाळी त्यांचे देऊळ आहे त्याची पूजा करत, ब्रेकफास्ट करून देऊन स्वयंपाक करून पुन्हा कोल्हापूरला येत. हे फक्त सलगरच करू जाणे. सर्व काही स्थिर स्थावर होऊन सुखाचे दिवस आले आणि पत्नीचे निधन झाले. पाठोपाठ पार्किन्सन्स पाहुणा घरात आला. अशाही परिस्थितीत MCom केले आणि ऑफिसरची परीक्षा दिली. तिथेही उत्तम मार्काने पास होऊन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले. ऑफिसरची जागा फक्त ऑडिटमध्ये असल्यामुळे ऑडिट हा भाग घ्यावा लागला. ऑडिट म्हणजे फिरती. 13 वर्षे ऑडिट ऑफिसर म्हणून काम केले. संपूर्ण भारत फिरले. यातून अनुभव विश्व विस्तारलं. वेगवेगळे लोक, त्यांच्या कार्यपद्धती, आपण किती कमी पडतो हेही कळलं आणि आपल्याकडे काय चांगल्या क्वालिटीज आहे हेही कळलं. त्यामुळे एक आत्मविश्वास आला. त्यांची याबाबतची एक आठवण सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. जमशेदपूर हा नक्षलाईट एरिया. तेथे ऑडिटला जायला कोणी तयार नसे. पार्किन्सन्स आणि नक्षलवादी दोन्हीची तमा न बाळगता सलगरनी ते आव्हान स्वीकारले. उत्तम रीतीने काम केले. तेथे त्यांना VIP ट्रीटमेंट मिळाली. तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः आलिशान बग्गीतून त्यांना सर्व कारखाना फिरवून दाखवला. ऑडिटला कोठेही जाताना ते मला विचारत, या गावात आपले कोणी पेशंट आहेत का ताई? मी भेटून येतो. तेथे भेटून ते सकारात्मकता पेरून येत. संगमनेरचे सांगळे, कोल्हापूरच्या नाचमोमीन अशी काही उदाहरणं सांगता येतील. पुण्यातही ते अशा घरभेटी करतात. नोकरीच्या काळात त्यांचे इतर कर्मचाऱ्यांशी संबंध नेहमीच सलोख्याचे व प्रेमाचे राहिले. कोणतेही गैरकाम करू न देणारा ऑडिटर म्हणून धाक असला तरी त्याचं सोल्युशन देणारा एक रिसोर्स पर्सन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाई. निवृत्तीनंतरही त्यांना सल्ला विचारला जातो. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेत ते. कविता वाचन, निबंध लेखन, आयत्या वेळचा विषयावर बोलणे अशी स्पर्धा कसलीही असो, नंबर त्यांचा आहे ठरलेलेच. पुण्यात बदली झाली तेव्हा पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजू लागले. मंडळात प्रवेश केला तेव्हा दिवंगत पत्नीच्या विरहाने थोडे नैराश्यात गेले होते. त्यातच पार्किन्सनने प्रवेश केला म्हणून ते भांबावले होते. मंडळात सामील झाल्यावर बघता बघता त्यांच्यात कायापालट झाला. त्यांची नोकरी चालू असल्याने सर्व सभांना येणे त्यांना जमत नसे.
पण जेव्हा येत तेव्हा स्वतःची छाप पाडत. अभिरुची धाब्यावर सहल गेली तेव्हा सहलीच्या सहभागींना रव्याचे लाडू करून आणले होते त्यांनी. त्याची कृती विशेष टिपासह सांगितली. हे लाडू त्यांनी स्वतः बनवले होते बरं का. ती सहल त्यांनी त्यांच्या अखंड बोलण्यातनं गाजवली. एका सहलीत त्यांनी द्यायला सोपी म्हणून स्वतः बनवलेल्या चिवड्याची पाकिटे करून आणली. दिवाळीत चकली, अनारसे सर्व पदार्थ करतात ते. यानंतर प्रत्येक जागतिक पार्किन्सन मेळाव्यात त्यांनी विविध पाककृती ठेवल्या. भरली मिरची त्यांनी प्रमुख वक्ते राजेश देशपांडेंनाही या पाकिटातून आणली होती. त्यांची चंपाकाळी सकाळच्या वृत्तात आली. त्यांच्या खांडवीच्या वड्यांनी डॉक्टर करंदीकर यांना आपल्या आईची आठवण झाली. असं सांगावं तरी किती. करोना काळात ऑफिस बंद असल्याने त्यांना भरपूर रिकामा वेळ होता. त्यांच्या अनेक कला बहरल्या, व्हॉट्सअपवर येऊ लागल्या. यातच ओ भुली दासता हा राजेंद्र कृष्ण यांच्या गाण्यांचा रंगतदार कार्यक्रम त्यांनी केला. रोज 4 गाणी आणि निवेदन असा 7 दिवस हा कार्यक्रम होता. त्यानंतर प्रेम आणि प्रेमगीते, रात्रसुरांची तुमची आमची, मजरूह सुलतानपुरी यांची गाणी असे कार्यक्रम सादर केले. सलगरांची एक वेगळीच बाजू सर्वांसमोर आली. ते ग्रुपवर हिरो बनले. अनेक विस्मृतीत गेलेल्या पदार्थांना त्यांनी प्रकाशात आणले. प्रत्येकाच्या लेखावर ते लेखाएवढेच लिहून ती नेमकी प्रतिक्रिया देतात. नवरात्र जागर उपक्रमात त्यांनी लेखही लिहून दिले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी झाले. गोव्याच्या दिव्यांगांसाठी असलेल्या पर्पल फेस्टिवलला ते मंडळाचे प्रतिनिधी म्हणून गेले. फेस्टिवल गाजवून आले. आमच्या यूट्यूब चॅनलवर भेटू आनंदी कार्यक्रमातील याबाबतचा व्हिडिओ आणि त्यांच्या पार्किन्सनबाबत अनुभवाचा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून पाहावा. त्यांनी ग्रुपला भरपूर दिले आणि ग्रुपनी त्यांना भरभरून दिले. ते ग्रुपवर सर्वांचे आवडते आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नात व्हॉट्सॲप ग्रुपवर लग्नघर झाले होते. विवाहाची पूर्वतयारी, खरेदी, फराळ, देवकार्य, हळद असे विधी यांची रसभरीत वर्णनं आणि फोटो सलगर टाकत होते. त्यांनी स्वतः बनवलेला फराळ, एकट्याने लक्ष्मी रोडला जाऊन बस्ता काढणे, मुलाला आईची उणीव भासू नये म्हणून त्यांची चाललेली धडपड, त्यांनाच जाणवत असलेली पत्नीची उणीव हे सर्व त्यांच्या पोस्टमधून जाणवत होते. तुम्ही एकटेच नाही, आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. हा ग्रुपवर जात असलेला मेसेज त्यांचे मनोबल वाढवत होता. इतर कोणी असे घरच्या समारंभाचे फोटो आणि वर्णन टाकले असते तर कदाचित विरोध झाला असता. पण सलगर याला अपवाद ठरले. त्यांचा एकटेपणा ओळखून सुजाण सभासदांनी आक्षेप घेतला नाही. स्वमदत गट यासाठीच तर असतो ना. घरी आलेली सून त्यांची मुलगीच झाली. आम्हा दोघांची असलेल्या त्यांच्या नात्याला काय नाव द्यावे समजत नाही. आम्ही त्यांच्यासाठी आणि ते आमच्यासाठी सर्व काही आहेत. आज हे नसले तरी सलगरांनी आपल्या मनातले स्थान ह्यांना बाबा म्हणून आपल्या भावस्पर्शी लेखातून दाखवून दिले. कितीतरी वेळा ते घरी आले, राहिलेही. याबद्दल अनेक वेळा मी लिहिलेही आहे. त्यांच्याबद्दल लिहायला माझी लेखणी आणि बोलायला वाणी थकत नाही. त्यांनी मनाचं विमान नावाचा लेख स्मरणिकेसाठी दिला होता. मनाचे ताजेपण टिकवण्याचे अनेक उपाय सांगितले होते. त्यांच्या थोड्या वेळच्या वावरातूनही हा ताजेपणा प्रत्यक्षातही ते टिकवून आहेत हे लक्षात येते. सलगर, आता निवृत्तीनंतर मंडळातील अनेक कामे तुमची वाट पाहत आहेत. आनंदी राहणे आणि आनंद वाटणे हे असेच चालू राहू दे. नमस्कार. फारसा वेळ न घालवता आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. होय सर, होय तर सर्वांना आज म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. हो, सर्व तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि आपले जे कोणी प्रेक्षक असतील, येतील, आपला हा व्हिडिओ पाहतील, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण सुरुवात करूयात. तर मला सर्वप्रथम थोडक्यात तुम्हाला विचारायचंय की तुमचा जन्म कुठे झाला, शिक्षण आणि तुमच्या नोकरी पर्यंतचा प्रवास तुम्ही जरा थोडक्यात सांगतो सर, सांगतो. माझा जन्म बेळगावला झाला. बेळगाव कर्नाटकामध्ये आहे. माझी आई बेळगावला होती आणि वडीलही बेळगावला होते त्यावेळेला. 1964 साली सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सरकारी इस्पितळामध्ये माझ्या आईनं 9 मुलावरती माझा जन्म. मी 10वा मुलगा आईचा. माझ्यानंतर तिनं ऑपरेशन करून घेतलं म्हणून मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकटी गेली. घरून विरोध होता त्यावेळेला की ऑपरेशन करायचं म्हणून. पण तिनं वडिलांची परवानगी घेतली आणि गेली. एकटी गेली, दवाखान्यात ॲडमिट झाली आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. मी 8.5 पौंडाचा होतो म्हणे त्यावेळेला. तर आईनं स्वतः एकटी जाऊन आणि येताना पण बाळ आणि हे एकटी, त्यावेळेला दमण्या असायच्या, दमण्या बैलगाडी अशा होत्या, त्या दमणीतून घेऊन मला आली घरी. आणि आई खूप धाडशी होती माझी.
तर त्यावेळेला तो तिनं निर्णय घेतला की कुटुंब नियोजनाचा, आणि म्हणून मग मला तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिनं जन्म दिला. आणि नंतर काय झालं, साधारणपणे मी 8 एक वर्षाचा होतो तेव्हा वडिलांना कॅन्सर झाला होता. वडिलांना थोडीशी नाशीपोळी म्हणजे तपकिरीचं व्यसन होतं. तपकिरीचं ते फिरतीवर असायचे. वसुली क्लार्क म्हणून होते साखर कारखान्यावरती. तर ते फिरतीवर असायचे, त्यामुळे त्यांना तपकिरीचा नाद लागला होता. त्या तपकिरीमुळे त्यांना तीव्र कॅन्सर झाला आणि तो त्यांनी दडवून ठेवला, कारण आम्ही 3 मुलं होतो घरी आणि आई एकटीच असायची. मग कुणाला त्रास नको म्हणून त्यांनी सांगितलंच नाही. जेव्हा कळलं त्यावेळेला तो लास्ट स्टेजचा कॅन्सर होता आणि भर दिवाळीमध्ये, दिवाळीपासून 3ऱ्या दिवशी ते गेले. बेळगावलाच वारले ते. माझा मोठा भाऊ त्यावेळेला 18 वर्षाचा होता आणि मी 8 वर्षाचा होतो. तर मग मोठा भाऊ जाऊन वडिलांचं सगळं करून आला आणि मग आम्ही गेलो पण नाही म्हणजे त्यावेळेला, कारण तेवढी परिस्थिती नव्हती. आई सुद्धा गेली नाही आमची. आणि त्यानंतर आईनं धसका घेतला आणि 6 महिन्यात आई तत्पूर्वी कसं होतं 9 बाळंतपणं आणि घरची गरिबी, त्यामुळे आईच्या तब्येतीकडं थोडंसं नाही म्हटलं तरी दुर्लक्ष झालं होतं. आई खूप थकली होती आणि खचली होती थोडीशी. त्यामुळे 6 महिन्यात आईला संधिवत पण होता आमच्या. त्यामुळं मग ती झिजून 6 महिन्यात तिनं जेवणच सोडलं आणि बरोबर वडील गेलेल्या 6 महिन्यात आईचं पण निधन झालं. आणि आम्ही 3 भावंडं राहिलो त्यानंतर. वडील भाऊ जो होता माझ्यापेक्षा मोठा, तो वडिलांच्या जागेवर कारकून म्हणून लागला आणि मी 8 वर्षाचा होतो. पण आईनं मला जाण्यापूर्वी म्हणजे वडील गेल्यावर स्वयंपाक शिकवला होता. म्हणजे काय करायचं, त्यावेळेला चूल पेटवून स्वयंपाक होता. तर चूल कशी पेटवायचं हे प्रशिक्षण देतो. तेवढ्या त्या 6 महिन्यात तिला साधारणपणे स्वतःच्या मरणाची कल्पना आली असेल. व काकांना पत्र लिहिलं, 15 पैशाचं कार्ड असायचं त्यावेळेला आणि सार्वजनिक मुंजी होत्या. तर माझी मुंज तिनं करून घेतली. मग ती जायच्या आधी व काकांना पत्र लिहून बोलवलं, की याची एवढी मुंज करा म्हणून. आणि काका मुंजीला मग ते एका कोणीतरी श्रीमंत माणसानं आपल्या मुलाच्या मुंजीबरोबर 21 मुंजी केल्या होत्या. त्या 21 मध्ये माझाही नंबर लावला आणि तिथं माझं ते मुंजी प्रोग्राम झाला. म्हणजे संस्कार जे काय होते ते आईनं तेवढे करून ती गणपतीच्या दरम्यान म्हणजे गणपतीचा अनंत पौर्णिमा होती. अनंत पौर्णिमेला गणपती निघाले होते विसर्जनाला आणि उलट दिशेनं माझ्या आईची यात्रा निघाली आणि दादाच्या मांडीवरती डोकं ठेवून घरातच आईनं प्राण दिला. म्हणजे भावानं गीता म्हणत होता, आम्ही देवाचं म्हणत होतो राम राम म्हणून, आणि आई आमच्या डोळ्यासमोर गेली. तत्पूर्वी तिची सगळी सेवा मी करत असे. आईला उठता येत नव्हतं, त्यामुळे आईची वेणी घालणं, तिला अंघोळ घालणं आणि ती सांगेल ते सगळं स्वयंपाक वगैरे करणं, हे आईनं मला तयारी करून घेतलं होतं. आणि बरंचसं सान्निध्य आईचंच होतं. म्हणजे आईच्या अवतीभोवतीच मी वावरत होतो. त्यामुळं आईचे बऱ्यापैकी मला संस्कार लहानपणापासून मिळाले. आणि मी साधारणपणे 7वी पण नव्हतो, 6वीत होतो मला वाटतं, 6वी-7वीत होतो तेव्हा ती गेली. मग 8वी, 9वी, 10वी हे सगळं शिक्षण मी जेवण करायचो, स्वयंपाक करायचो आणि शाळेला जायचो. भाऊ भाऊ नोकरी करायचा मोठा आणि मी मात्र पण शिक्षणामध्ये बऱ्यापैकी हुशार होतो. त्यामुळे फर्स्ट क्लास कधी चुकला नाही आणि शिक्षकांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि माझं सुदैव असं होतं, की माझे जे घर मालक होते, म्हणजे त्या मालकीणबाई होत्या, त्या मला 7वी पर्यंत शिक्षिका होत्या आणि त्यांची मोठी बहीण एक होती. ती मला अगदी मुलासारखं प्रेम करायची. म्हणजे तू हे असं कर, ते तसं कर, सगळं सांगायची. मी अभ्यासाला बसतो की नाही बघायची. झोपलं तर उठवायच्या मला. अरे झोपू नको, उठ, की तुला चांगले मार्क पाडायचे. 10वी पर्यंत सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि 10वीला मला 67% मार्क पडले. मी त्यावेळेला त्या शाळेमध्ये दुसरा वगैरे आलो होतो. आणि 1979 ला मी संकेश्वर सोडलं. म्हणजे त्या संकेश्वरला SSLC शिक्षण 10वी पर्यंत शिक्षण मी संकेश्वरला केलं. पण त्यावेळेला पण मला चूल आणि शाळा दोन्ही करायला लागायची. चूल म्हणजे लिटरली चूल होती. आत्तासारखे गॅस नव्हते. चूल पेटवणं ही एक कला असायची. कारण ओली लाकडं, त्यांना आधी छोटी-छोटी लाकडं घालून गरम करायचं आणि एकदा त्यांनी दम घेतला, की मग त्याच्यावरती स्वयंपाक करायचा. चूल आणि वाईल प्रकार असतो. त्या वाईलावरती डाळ ठेवायची आणि चुलीवरती भात, भाकरी हे सगळे पदार्थ करून घ्यायचे, भाजी. तोपर्यंत ती डाळ शिजून तयार व्हायची. खूप टेस्टी स्वयंपाक करायचो मी
आणि आईनं सगळं मला तयार करून घेतलं होतं, कारण तिला तिचं मरण माहीत होतं. तिनं दूरधोरणीप्रमाणे मला पूर्ण ट्रेनिंग तिनं दिलं होतं स्वयंपाकात. तेव्हापासून मी जो स्वयंपाक करतोय तो आज तागायत मी स्वयंपाक आवडीनं करतोय. सलगर साहेब, त्यानंतर तुमचा पुढच्या शिक्षणाचा नोकरीपर्यंतचा प्रवास कसा झाला? हा, आता त्यानंतर काय झालं की माझ्या भावाने सांगितलं की तुझं जरी फर्स्ट क्लास असला 67-68% असले, तुला छान इंजिनिअरिंग मिळत होतं. मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंग मिळालं पण होतं, पण म्हणाले आपल्याला नोकरी आणि शिक्षण खर्च परवडणार नाही, तू सेक्रेटरियल प्रॅक्टिसला जा. म्हणजे त्यावेळेला नॉन इंजिनिअरिंग विभाग होता बेळगावमध्ये, तर मी तिथल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नॉन इंजिनिअरिंगला 3 वर्षाचा कमर्शियल सेक्रेटरी म्हणजे स्टेनोग्राफरचा कोर्स केला. म्हणजे कंपनी सेक्रेटरीचाच छोटा फॉर्म होता तो, तर त्यामध्ये सगळं इंग्लिशमध्ये शिकायचं होतं. तर 3 वर्ष मी तो डिप्लोमा केला आणि लगेच मला मग कोल्हापूरला नोकरी लागली. मी कोल्हापूरला मशीन अँड फॅब्रिक पॉलिग्राफ इंडिया लिमिटेड म्हणजे जर्मन कोलॅबरेशन कंपनी होती आणि स्टेनो PA2 वर्क्स मॅनेजर, तिथल्या वर्क्स मॅनेजरचा मी स्टेनो म्हणून नोकरीला लागलो. पण ते 3 वर्ष जे होते ते मी आत्याकडे काकांकडे राहत होतो. आम्ही त्यांना पैसे देत नसल्यामुळे तिथेही ऑब्व्हियसली मी सगळी घरातली कामं करत होतो, कारण आत्याकडे कोणीच नव्हतं. आत्या खूप म्हातारी होती, त्यामुळे तिची देवाची पूजा करणे, विहिरीचं पाणी ओढणे, घरातला स्वयंपाक सोहळ्यानं करणे आणि स्वतःचा डबा करून आत्याला जेवायला वाढून मी कॉलेजला जातो. काकांकडे कसं होतं, काकांकडे भरपूर माणसं होती. 1.5 वर्ष काकांकडे, तिथं पण मला खूप त्यांनी शिकवलं चांगलं. काकाच्या मुली ज्या होत्या त्यांनी माझं इंग्लिश चांगलं करून घेतलं. काकाची एक मुलगी इंग्लिश मिडियमला होती आणि दुसरी मराठी MA होती. त्यामुळे माझं मराठी आणि इंग्लिश याच्यावरती त्यांचा भर होता, की त्यांनी माझ्या शिक्षणाकडं, काकांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे 1.5 वर्ष तिकडं आणि 1.5 वर्ष आत्याकडे, अशी माझी 3 वर्ष गेली. त्या दरम्यानचा जो काही शाळेचा खर्च होता तो माझ्या मोठ्या भावाने उचलला होता. तो मनी ऑर्डर करायचा शाळेच्या खर्चाची सगळी, आणि भावाचंही लक्ष होतं. माझा भाऊ अतिशय हुशार, त्याला त्यावेळेलाच शिकता आलं नाही वडील गेल्यामुळं, पण आमच्या शिक्षणावर त्यानं लक्ष दिलं होतं आणि त्यानं नंतर MA केलं. म्हणजे मी BCom झाल्यावर मी पण मागं लागलो, म्हटलं दादा तू काहीतरी कर. तर त्यानं शिवाजी युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र घेऊन MA केलं भावाने. तर भावाचंही माझ्याकडं लक्ष होतं. तर 3 वर्ष बेळगावला तो मी डिप्लोमा केला आणि कोल्हापूरला डायरेक्ट नोकरीला लागलो. पण तेवढ्यावर मी समाधान मानलं नाही. नोकरीत वाटलं की डिप्लोमा म्हणजे ग्रॅज्युएशन नव्हे. मग मी ग्रॅज्युएशनच्या नाद घेतला आणि तिथल्या रात्रशाळेत, कारण नोकरी करणं तर भाग होतं, कारण पोट चालणार कसं. त्यावेळेला मला 120 पगार होता कोल्हापुरात. तेवढ्या पगारात म्हणजे राहणं आणि एवढंच होत होतं. मग मी रात्रशाळेत कोल्हापूरच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, बिंदू चौकात अजूनही आहे, तिथं मी ॲडमिशन घेतली. आणि कर्नाटकात आम्हाला त्यावेळेला मायग्रेशन सर्टिफिकेट मिळालं नव्हतं. त्यामुळे मला 11वी पासून पुन्हा सुरुवात करायला लागली. म्हणजे माझी तिथल्या डिप्लोमाला त्यांनी काय ग्राह्य धरलं नाही. तुम्हाला इथं 11वी 12वी करावी लागेल. मग मी 11वी 12वी परत कोल्हापुरात सुरुवात केली आणि मराठी मीडियममध्ये, रात्रशाळेत इंग्लिश मीडियम नव्हतं. त्यामुळे मग मराठी मीडियममध्ये मी BComला 11वी 12वी जे कर्नाटकात आम्ही FY नाही, तिथं प्री युनिव्हर्सिटी असतं, इथं 11वी 12वीच होतं. तर मी 12वीला रात्रशाळेमध्ये, त्यावेळेच्या रात्रशाळेत पहिला आलो होतो. तिथेही फर्स्ट क्लास टिकवला होता आणि त्यांचं पत्र आहे माझ्याकडे. म्हणजे रत्नापण्णा कुंभार होते जे त्यावेळेला सहकार महर्षी, त्यांचं कॉलेज होतं ते, कॉलेज ऑफ कॉमर्स. त्यांनी मला पात्र पाठवून विशेष अभिनंदन केलं की तुम्ही रात्रशाळेत पहिले आलात आणि तुम्ही आमच्या कारखान्यावर नोकरीला या. मी त्यांना सांगितलं नाही, मला अजूनही शिकायचं आहे, त्यामुळं मी तुमचा आभारी आहे, पण मी पूर्ण ग्रॅज्युएट होईन आणि मगच नोकरी करेन. 12वी हे पुरेसं नाही आहे असं. तर दरम्यानच्या काळात काय झालं, 10वीच्या बेसिसवर मला आकाशवाणी सांगली तिथं स्टाफ सिलेक्शनची नोकरी आली. म्हणजे मी 11वी 12वी इथं करत होतो, पॉलिग्राफमध्ये सकाळी नोकरी करत होतो. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पॉलिग्राफमध्ये नोकरी, 4 नंतर संध्याकाळी 6ला कॉलेज, 6 ते 10. ते करत असतानाही मी बाहेर परीक्षा देत होतो. स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा मी सतत देत होतो. त्यात मी पास झालो होतो आणि मग ऑल इंडिया रेडिओ सांगलीला क्लार्क ग्रेड 2 CG2 म्हणून मला अपॉइंटमेंट मिळाली. ती सरकारी नोकरी असल्यामुळे मग मी ही साहजिकच, जरी फॉरेन कोलॅबरेशनची कंपनी होती मशीन अँड फॅब्रिक पॉलिग्राफ, पण सरकारी नव्हती. पेन्शन मिळेल या आशेने मी कोल्हापुरातली नोकरी सोडली आणि सांगलीमध्ये आलो. 1985 सप्टेंबर 1985ला आकाशवाणी केंद्र पूर्ण केंद्र झालं
तिथं मी क्लार्क म्हणून मला अपॉइंटमेंट मिळाली आणि माझा सांगलीचा प्रवास सुरू झाला. सलगर साहेब, त्यानंतर ही नोकरी आणि पुढे तुम्ही जी आता जिथून रिटायर्ड झालात ती कंपनी आणि लग्न, हा प्रवास कसा झाला? हा सांगतो. मग सांगलीमध्ये आलो. कोल्हापूर माझं सुटलं, म्हणजे बेळगावपर्यंत 10वी, संकेश्वर 10वी पर्यंत, बेळगाव ते डिप्लोमापर्यंत, पुन्हा 11वी-12वी कोल्हापुरात झाली. FYला असताना मला सांगलीला नोकरी आली. अर्ध शिक्षण माझं कोल्हापूर अपडाऊन करून झालं आणि FY मी तरी नाईट कॉलेजमध्ये केलं आणि सांगलीच्या नाईट कॉलेजमध्ये मग मी SYला ॲडमिशन घेतली आणि सांगलीच्या आकाशवाणी केंद्रावरती 10 ते 5 क्लार्कची नोकरी करायचो आणि सांगलीच्या रात्रशाळेमध्ये, कॉलेजमध्ये, कस्तुरबाई वालचंद कॉलेज आहे, तिथं रात्रशाळा, रात्रीचं कॉलेज बनायचं, तिथं मी BCom केलं आणि तिथं BCom झालो मी पूर्ण. आणि त्याच वेळेला मग मी काय केलं, की आकाशवाणी केंद्र कमी होती तुलनेनं, म्हणून न्यू इंडियाच्या परीक्षा मी दिल्या होत्या. बँका, आणि मी कधीच समाधानी असायचं नाही, सतत पुढे जायचं, काहीतरी परीक्षा द्यायच्या. मी अगदी महाराष्ट्र MPSCच्या परीक्षा ट्राय केल्या, UPSCच्या परीक्षा ट्राय केल्या आणि बँकांच्या परीक्षा द्यायचो. आणि हे 12वीच्या बेसिसवर, 12वीला फर्स्ट क्लास होता, या बेसिसवर त्यावेळेला आम्हाला इन्शुरन्समध्ये नोकरी मिळाली होती आणि ह्या इन्शुरन्सच्या परीक्षेचं मी चांगल्या मार्कांनी पास झालो आणि मला इंटरव्ह्यूला बोलवलं त्यांनी. आणि टायपिस्टची माझ्याकडे स्टेनो असल्यामुळे टायपिंग होतं, त्यामुळे ताबडतोब क्लिअर वेकन्सी आणि तुम्ही जॉईन व्हा असं सांगितलं आणि न्यू इंडिया इन्शुरन्स सांगली केंद्रामध्ये मी टायपिस्ट म्हणून जॉईन झालो. 1990 नाही, 86 डिसेंबर 86ला मी न्यू इंडिया इन्शुरन्स, म्हणजे आता कंपनीतून रिटायर झालो, तेव्हा माझी एंट्री 86 साली ॲज ए टायपिस्ट म्हणून न्यू इंडियामध्ये मी जॉईन झालो. त्यावेळेला मी ग्रॅज्युएट नव्हतो, 12वीच्या बेसिसवर मी लागलो. तिथून 3 वर्ष FY SY मी केलं. 86, 87, 88, 88ला मी ग्रॅज्युएट झालो. आणि त्यानंतर पुढे प्रवास लग्नापर्यंतचा कसा झाला? मग मी तरी समाधानी असतच नव्हतो. मग मी ग्रॅज्युएट झालो, कारण मी जर ग्रॅज्युएट असेल तर मला ग्रॅज्युएट बायको मिळेल, हे एक डोक्यात होतं. आणि आयुष्याबद्दलच्या मी काही एक संकल्पना दृढ केल्या होत्या, की आपण जे कष्ट काढले ते आपल्या मुलांना करायला लागू नयेत. दोघं जण नोकरी जर असेल तर एक चांगलं हे होईल आणि माझी कष्ट करायची तयारी होती. त्यामुळे मी नोकरीवाली मुलगी बघत होतो. सुदैवानं आमच्या नात्यातलीच एक मुलगी सांगून आली, माझी मिसेस, आणि ती पण न्यू इंडियामध्येच लागली होती. नुकती 90 साली रिक्रुटमेंटमध्ये ती माझ्यापेक्षा हुशार होती. थ्रूआउट ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास, कर्नाटक युनिव्हर्सिटी, धारवाड युनिव्हर्सिटीची होती. तर तिनं डायरेक्ट तिला कोल्हापूर मिळालं होतं. ते आम्ही सांगली बदली करून घेतलं आणि मग आमचं लग्न 90 साली झालं. जून महिन्यामध्ये 90ला आमचं लग्न झालं. साधेपणानं अगदी बेळगावच्या कार्यालयात लग्न झालं. ती पण जरा एक मजाच आहे सांगतो, की माझे सासरे बघायला आले होते. त्यांना मी स्वच्छ सांगितलं, की माझं स्वतःचं घर नाही, माझं भाड्याचं घर आहे. फक्त हे पासबुक आणि त्याच्यावरती ₹30,000 माझे बचत केलेले आहेत. एवढंच माझं काय ते ॲसेट आहे. तर तुमच्यापासून मी काही लपत नाही. त्यांना माझा प्रांजळपणा आवडला आणि त्यांनी जाऊन मुलीला सांगितलं, की मुलगा स्वच्छ आहे. त्यानं स्वच्छ सांगितलंय, माझी कसलीही प्रॉपर्टी नाही, भाड्याचं घर आणि ₹30,000. पण कर्तबगार वाटला मुलगा. तर बघ तू कसं कर. मग ते बघायला आले मला, माझं घर बघितलं. सांगलीमध्ये येऊन बघून गेले सगळं. तर त्यांना ते बरं वाटलं. मग फक्त घर नाही एवढंच हे आहे म्हणाले, तर मुलाला आपण होकार देऊया म्हणून. मग आमचं लग्न झालं. तर अक्षरशः 30,000त लग्न झालं. मी बाकी कुठलंही बाहेरचं लोन बिन काढलं नाही. माझा आग्रह होता, की जेवढं आपलं बचत आहे तेवढ्यातच आपण करायचं. म्हणजे ऋण काढून सण करायची म्हणजे पद्धत तेव्हाही माझ्या डोक्यात कधी नव्हती आणि आजतागायत मी ती कधीच म्हणजे कुठला डामडौल वगैरे करायचं नाही. जे आहे ते आपल्या अंथरूण बघून पाय पसरायचे आणि कोणाकडे हात पसरायचा नाही. हे मात्र मानाने जगायचं, हे लहानपणापासून आई-वडिलांनी आमच्यावरती संस्कार केले होते. ते मात्र मी जपले आणि ते माझ्या मुलापर्यंत आता गेलेत. तर अशा तऱ्हेने आमचं लग्न झालं 90 साली आणि आमचा संसार सुरू झाला. 21 वर्ष माझ्या बायकोनी माझ्याबरोबर संसार केला. तर ते करत असताना मग मी स्टेनोच्या परीक्षा दिल्या. मग सीनियर असिस्टंट म्हणून मी इचलकरंजीला गेलो. म्हणजे
ती समाधानी होती. तिला सांगली आवडायचं. घर आमचं आत्ताचं जे माझं सांगलीचं घर आहे ते आम्ही दोघांनी कर्ज काढून, दोघांना त्यावेळेला किती हार्डली 80,000 90,000 कर्ज मिळायचे. पण त्या दोघांचं लोन काढून आम्ही सुंदर एक 2 BHK घर त्यावेळेला घेतलं आणि तिचं घरावर अतिशय प्रेम होतं. घर छान तिनं सजवलं होतं आणि ती म्हणायची, "मी घरी राहते, म्हणजे नोकरी करते पण घरातच. तुम्हाला काय शिकायचं ते शिका, पुढं प्रमोशन घ्या, परीक्षा द्या आणि माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट होईल." तिचा नेहमीच सपोर्ट होता आणि त्याच वेळेला आम्हाला 92 साली मुलगाही झाला आणि तो प्रणव. तोही व्यवस्थित, त्यानं कधीच तक्रार केली नाही. तो आपलं छान करून मराठी मीडियमला घातला मी. मराठी मीडियममध्ये शिकला. 4थी पर्यंत चांगली शिक्षण संस्था आहे सांगलीचं. छान आरामात शिक्षण झालं. 10वी पर्यंत तो इथं होता. 12वीला पण इथंच होता, चांगली एज्युकेशन. 12वी नंतर तो पुण्यात गेला. तर तो 12वी पर्यंत तिथे एका मार्गाने शिकला. मराठी मीडियम असलं तरी इथलं शिक्षणाचा दर्जा चांगला असल्यामुळं सांगलीतलं इंग्लिश आणि गणित हे खूप चांगले शिक्षक मिळाले त्याला. अभ्यंकर सर म्हणून होते. अभ्यंकर इंग्लिश आणि अभ्यंकर गणित असं आम्ही त्यांना म्हणायचो. त्यांनी सुंदर संस्कार केले आणि मुलगा इंजिनिअरिंगला एलिजिबल झाला. 94% मार्क होते. त्या 10वीला 90%, 12वीला सगळ्या विषयात हे होते, चांगले मार्क होते आणि CETलाही चांगले मार्क पडले. पुणे युनिव्हर्सिटीला BE मेकॅनिकल झाला तो. तो तिथं ॲडमिशन घेऊन 1 वर्ष झालं आणि ही आमची मिसेस एक्सपायर झाली. 2011 साली चैत्र शुद्ध द्वादशीला ध्यानी मनी काहीही नसताना सकाळी योगासनं करून आली होती आणि त्या दिवशी मला आठवतंय डॉक्टर आंबेडकर जयंती होती. तरी पण ऑफिसचं काम, एप्रिल महिना होता आणि मला ती अकाउंट्स विभाग तिच्याकडे होता. जयसिंगपूरला तिची बदली झाली होती. मला म्हणाली, "आज मला ऑफिसला जायला पाहिजे." आणि म्हटलं, "ठीक आहे, हरकत नाही. काय आवरायचं आवर." मी त्या दिवशी एकादशी म्हणून एवढ्या तुळशी काढून ठेवल्या होत्या आणि मुलाशी बोलली सकाळी 8:15ला आणि 8:20ला म्हणजे ती तिच्या बॉसशी बोलत होती. दोघींचं काय बोलणं झालं माहित नाही. हिचं BP गेलं 350 शूट आणि ब्रेन हॅमरेज होऊन ती कोसळली खाली. द मोमेंट शी फेल डाऊन, शी डाईड. BP एवढं गेल्यामुळं पूर्ण मेंदू रक्ताने भरला होता आणि तिला फिट्स आल्यासारख्या झाल्या. श्वास घेता येईना. आम्ही खाली, सुदैवानं आमच्याकडं खाली डॉक्टर होते, समोर डॉक्टर होते. ते लगेच सगळे लोक आले धावून. ते पण म्हणाले काही उपयोग नाही. आम्ही पुण्यापर्यंत नेलं. पण काही उपयोग झाला नाही. ब्रेन हॅमरेज एवढं तीव्र स्वरूपाचं होतं, की तिला वाचवू शकलो नाही आणि ती गेली. सलगर साहेब, मध्येच विचारतो की हां. लहानपणापासून अशी परिस्थिती पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात आणि स्वतःचे निर्णय घ्यायला लागलात आणि संसार वगैरे तुमचा सुरू झाला, तेव्हा एकंदर जगाबद्दल, समाजाबद्दल तुमची धारणा काय होती? की खंत होती कुणाबद्दल, की लोकांबद्दल तुम्हाला कशा तऱ्हेने म्हणजे वाटायचं, कसं वाटायचं, समाजाबद्दल तुमची धारणा काय? नाही, माझी खरं सांगू का, कृतज्ञ भावना होती. कारण माझे आई-वडील जरी गेले लहानपणी, तरी माझे घर मालक, माझे शाळा शिक्षक, आमचं गाव, एक अनुकंपा होती आमच्याबद्दल. त्यांनी जर आज हात दिला नसता तर मी इथपर्यंत आलोच नसतो. माझ्या प्रायमरी टीचर, माझी घर मालकी, त्याच्यानंतर माझे काका, माझी आत्या, माझा मोठा भाऊ, या सगळ्यांनीच हात आधार दिला. इव्हन सांगलीमध्ये सुद्धा लोकांना माझ्या इथं मी जेव्हा BComला ॲडमिशन घेतली तेव्हा इथले प्राध्यापक पण मला घरी घेऊन गेले. आपल्या आईला ओळख करून दिली. "बघ, हा मुलगा एवढा नोकरी आहे पण तरी शिकतो आणि त्याला आई-वडील नाहीयेत." तर कित्येक वेळा शिक्षकांनी त्यांच्या नावावरची पुस्तकं, त्यावेळेला आम्हाला एवढी इझिली पुस्तकं अवेलेबल नव्हती. एवढी अकाउंट्सची पुस्तकं मोठी असायची, पण ती आम्हाला घेणं शक्य नव्हतं. त्यांनी आपल्या नावावर घ्यायचे बुक बँकमधून आणि ते आम्हाला वापरायला द्यायचे. "हे तू वापर, अभ्यास कर, पण तुझं चांगलं होऊ दे." खरोखर समाजानं माझ्यावर एवढे उपकार केलेत. आज मी जो काही इथं आहे, ते प्रचंड समाजाचं देणं घेऊनच मी आलो आणि मला असं जाणवतं, की माणूस एकटा राहू शकत नाही. आपण जर नम्र आणि जर व्यवस्थित असलो, समाज भरभरून देतो. अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील तू दो कराने, असं आहे ते. म्हणजे मला कुठल्याही, म्हणजे कुठे शाळेत गेलो किंवा कॉलेजमध्ये गेलो, कोणीही मला वाईट वागवलं नाही. इव्हन नोकरीमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू देताना त्यांनी सगळं बघितलं, मार्कशीट वगैरे. अरे, हे छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. एकदा तर मला त्यांनी कॉन्ट्रॅक्टचं डेफिनेशन सांगायला सांगितलं आणि माझ्या सुदैवानं तो जे इंटरव्ह्यू घेत होते ते LLB करत होते
मी धडाधड त्यांना कॉन्ट्रॅक्टचं डेफिनेशन म्हणून दाखवलं. कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ. टू बी एन्फोर्सेबल बाय लॉ इट शुड कंटेन 10 अनकंडिशनल ऑर्डर, ऑफर अँड एक्सेप्टन्स, इंटेन्शन टू क्रिएट लीगल रजिस्ट्रेशन, रायटिंग अँड रजिस्ट्रेशन, फ्री कन्सेंट, कन्सिडरेशन. ते चार्ट पडले. म्हणाले अरे बापरे, ह्याला अजूनही म्हणजे 82 साली मी डिप्लोमामध्ये पाठ केलेलं डेफिनेशन. कर्नाटकातलं शिक्षण चांगलं होतं. त्या जोरावर मला सगळीकडं लोकांची मदत मिळाली आणि मानही मिळाला. म्हणजे मी प्रयत्न केले, परिस्थिती वाईट असली तरी माझ्या प्रयत्नांना समाजाने मदत केली आणि यश आलं. हे मी देवाचे आणि समाजाचे नेहमी आभार मानतो, की निगेटिव्ह काही नाही. म्हणजे आपला कर्मभोग आहे. आपले आई वडील गेले, दारिद्र्य आलं, त्यातून फाईट करावं लागलं, माझी बायको पण अकाली गेली, पण ह्याच बरोबर समाजाने हात दिला म्हणून मी आज इथवर आलो. मला समाजाने पावलोपावली हात दिला आणि कुठल्या कुठल्या रूपाने कोण उभं राहिलं हे काही सांगता येत नाही. म्हणजे शेजारी उभा राहिले, माझी कामवाली उभी राहिली, हे अनेक रूपाने लोकांनी मदत केली. आता सुद्धा म्हणजे आता तीर्थहळ्ळी काकू असो किंवा हे सगळे माझ्या पाठीशी लोक आहेत म्हणून मी उभा आहे. म्हणजे माझ्या जगण्याला अर्थ या लोकांनी आणला समाजाने. मी प्रयत्न केले प्रामाणिकपणे, एफर्ट्स केले आणि रिझल्ट पण देवाने चांगले दिले. सलगर साहेब, तुमच्या मिसेस अकाली गेल्या आणि त्यानंतरचा प्रवास कसा झाला? आपण आता थोडं पार्किन्सन्सच्या बाबतीत बोलूयात. की ते तुम्हाला कधी लक्षात आलं की आपल्याला काहीतरी शारीरिक इश्यू आहे म्हणून? ते कधी लक्षात आलं? हे कसं झालं, 2011ला ती गेली. मी माझे ऑफिसच्या इन्शुरन्सच्या परीक्षा देत होतो, असोसिएट लायसन्सिएट फेलो. मी असोसिएट झालो होतो. फेलोशिपचे मी पेपर देतो. फेलोचे 6 पेपर होते आणि हाताने लिहायचे होते. मी असोसिएटला भारतात 2 विषयात पहिला आलो होतो. एव्हिएशन आणि ॲग्रिकल्चरमध्ये मला बोर्डाची बक्षिसं आहेत. म्हणजे पूर्ण भारतामध्ये मी पहिला आलो होतो. तर त्या ह्यानं मी आपण फेलो पूर्ण करूया म्हणून मी पेपर लिहायला घेतले. मी जेव्हा HRM पेपर होता, ह्युमन रिसोर्सेस, आणि पूर्वी कसं होतं, SEQ नव्हते, भरपूर ऑप्शनल असलेले असे सोपे प्रश्न नव्हते, तेव्हा हाताने लिहायचं होतं. मला काही केलं हाताने लिहायलाच जमेना. मी म्हणतो मी एवढा अभ्यास केला, हे केला, हा हात असा थरथरायला लागला. म्हणजे माझ्या डोक्यात आहे भरपूर, पण मला ते पेपरवर उतरवता येईना. सगळं विचित्रच व्हायला लागलं. म्हणजे लिहिलेलं असं हे व्हायला लागलं, पेन राहीना, काहीतरी गडबड आहे असं वाटलं. मला खूप त्रास झाला म्हणजे त्या गोष्टीचा. म्हटलं अरे असं काय झालं एकदम असं. मग मी पेपर कसा-बसा दिला, पण तो काय म्हणजे नाहीच झाला, मला लिहिता आला नाही. 2-4 पानं खरडली. ती काय त्या शिक्षकांना कळलं असेल की नाही माहीत नाही. मी आलो आणि मग दवाखान्यात गेलो. डॉक्टर म्हणाले, "तुम्हाला बहुतेक फ्रोझन शोल्डर झालंय." मला 2 वर्ष लागली सर. पार्किन्सनचं निदान व्हायला मी 2 वर्ष असाच अंधारात धडपडत होतो. मुळात पार्किन्सन्स हा नावच माहीत नव्हतं. हा आजार असतो हे माझ्या माहितीतच नव्हतं. पार्किन्सन्स म्हणून असतो. मला कोणी सांगितलं तुमच्या आईला संधिवात आहे, म्हणजे तुम्हाला संधिवात झाला असेल. म्हणून मी संधिवाताचं ट्रीटमेंट घेतली. मला आणि एका डॉक्टरांनी सांगितलं तुमचा हा उजवा हात आहे, तो जरा मूव्हमेंट होत नाही, तो फ्रोझन शोल्डर झाला असेल. ती वर्षभर फ्रोझन शोल्डरची ट्रीटमेंट घेतली. ते असे व्यायाम करून घ्यायचे, हे करायचे. पण पार्किन्सनचं निदान किंवा पार्किन्सन झालं हे अजिबात म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं किंवा असा आजार असतो हेही माहीत नव्हतं. मग काय झालं, हे असं वाढत जायला लागलं. म्हणजे उजवा हात मला येतच नव्हता. भाकरी करताना असं मी उजव्या हाताने भाकरी करायचो. ती भाकरी गोल होईच ना. म्हणजे पुढं सरकेना, त्याच्यावर प्रेशर येईना. मग मी डाव्या हाताने भाकरी करून वाढली पोराला, नाही असं नाही. पण काहीतरी आपलं चुकतंय, काय कुठंतरी बिघडलंय असं माझ्या सतत डोक्यात आहे. मग मी माझ्या मेहुणीला बोललो. म्हटलं, "बाई हे काहीतरी विचित्र होतंय." मग तिनं नवऱ्याला सांगून मुंबईचे मोहित भट म्हणून आहेत. तिथं ह्यांचं आहे रिलायन्स इंडस्ट्रीचे जे आता हे आहेत, त्यांच्या आई कोकिलाबेनच्या नावाने तो वर्सोव्याला मोठा दवाखाना आहे ह्यांचा, मेंदूवरती येतो. म्हणजे चांगला हे आहेत आणि ते मोहित भट तिथं होते, MD न्यूरोलॉजिस्ट. त्यांची आम्ही अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना जाऊन दाखवलं. त्यांनी गेल्या चालायला लावलं आणि मोमेंटवर लगेच सांगितलं तुम्हाला पार्किन्सन्स आहे. अक्षरशः 10व्या मिनिटाला त्यांनी निदान केलं की तुम्हाला पार्किन्सन्स आहे. म्हणजे 2011 ते 2014 ही 3 वर्ष निदान करण्यातच आमचं वेळ गेला. 3 वर्ष मला काही कळलंच नाही मला काय होतंय. हात चालत नाही, हातात बळ नाही किंवा उजव्या हाताने मी काही करू शकत नाही. त्याचबरोबर पाय पण
थरथरतो एवढं जाणवत होतं. पण कुठल्याही डॉक्टरना आमच्या सांगलीच्या किंवा कोल्हापूर, बेळगावपर्यंत मी जाऊन आलो. इव्हन पुण्याला पण गेलो. पण आम्ही काय जनरल डॉक्टरना दाखवलो. ते म्हणाले संधिवात असेल, तुम्हाला हे झालं असेल, मानसिक काहीतरी झालं असेल, सगळं झालं. पण पार्किन्सन्स हे निदान त्या मोहित भटनी केलं आणि त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला पार्किन्सन्स आहे, ह्या गोळ्या घ्या. त्या गोळ्या सर अजूनही माझ्या चालू आहेत. म्हणजे त्यांचं निदान एवढं परफेक्ट होतं. मग त्यांनी हेही सांगितलं की तुम्हाला काय सांगली किंवा पुण्याहून येणं शक्य नाही. तुम्ही वर्षातनं एकदा या आणि नाहीतर मग तिथला कोणतरी न्यूरोलॉजिस्ट तुम्ही हे करा. मग मी राहुल कुलकर्णींच्याकडे गेलो, नंतर राजहंसांच्याकडे गेलो. आता नाडकर्णी म्हणून आहेत, निलेश नाडकर्णी, माझ्या सुनबाईचे ते नातेवाईक आहेत आणि ह्याला चिंचवडला आहेत. आता चांगलं त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. गोळ्या औषधं घ्यावी लागतात. पण हे निदान व्हायला मला 2 ते 3 वर्ष गेली सर. त्यानंतर मला एक विचारायचं आहे की मुलाचं शिक्षण आणि तुमचा आजार ह्या बहुधा कुठेतरी पॅरलली असेल सुरू, तर त्या दरम्यान तुम्ही कसं काय ऍडजस्ट केलं? शिक्षणाचा ताण होताच. मुलगा चांगला पास होतो की नाही, मी त्याला सतत म्हणायचं की बाबा आपलं काही नाही, घर नाही, व्यवसाय नाही, तू शिकलास, चांगल्या मार्काने पास झालास तरच तुला भविष्य. आता आई पण नाहीये. तर त्या पोराने त्याच्या परीने तो करत होता, त्यानं थ्रूआउट फर्स्ट क्लास मेंटेन केला होता. पण मला धीर नसायचा की बाबा हे सगळं निभवेल की नाही. मला माझ्या नोकरीपेक्षा मुलाचं सेटल होईपर्यंत मुलाची खूप काळजी वाटायची की ह्याचं सगळं कसं होईल, आई नाहीये पोराला, तर ह्या पोराचं मार्गी लागेल की नाही. त्याच्या परीने तो व्यवस्थित करत होता तो सगळं. पण मग मी अधीर होतो. त्यामुळं कधी कधी जास्त गोळ्या घ्यायला लागायच्या, कधी कधी मी त्याच्यावर रागवायचो पण, चिडायचो पण. पण तो मुलगा समजूतदार होता, त्यानं खूप समजुतीनं घेतलं. तो कधीच मला रागवलं नाही. स्वयंपाक मी कसाही करू दे, कधीच नावं ठेवले नाही. स्वयंपाक मी करून द्यायचो. मला आता आश्चर्य वाटतंय, तेव्हा मी कसं काय करत होतो. त्याचा सगळा स्वयंपाक करून, माझा डबा करून, मी रेल्वेने शिवाजी म्हणजे आकुर्डीपासून शिवाजीनगरला येऊन तिथनं बस पकडून ह्याला जायचो कोथरूडला. एवढं सगळं मी करायचो. पुन्हा संध्याकाळी तसंच उलटं. येताना भाजी घेऊन यायचो. हे रेल्वेने जा, हे करायचं, रेल्वे, बस आणि चालणं, एवढं सगळं मी करायचो. घरी येऊन स्वयंपाक करायचो. ते कसं होतं, मुलाचं मार्गी लागलं पाहिजे हे एक ध्यास होता. त्यामुळे मी हे सगळं रेटलं बघा. म्हणजे हे सगळं कारणीभूत मुलगा समोर ठेवल्यामुळं मला पार्किन्सनची भीती वाटलीच नाही. म्हटलं हे होत राहणार, याचं किती कौतुक करायचं आता, आपल्याला मुलाचं करायचंय. आणि त्याच्यामुळं मी खरं सांगतो, मी त्याला फाईट देऊ शकलो या आजारानं. औषधोपचार चालू होते, पण मी बाऊ केला नाही कधी. करत राहिलो, काम करत राहिलो. अगदी लग्नाची तर तयारी तुम्हाला सांगतो, 6 महिने तयारी, सगळं ग्रुपवर दाखव. बरं, मी दाखवणार कुणाला. दरम्यानच्या काळात काय झालं, सगळे नातेवाईक म्हणजे इथं सांगलीत राहिले, भाऊ इकडे कोल्हापूर निपाणीला. पुण्यात असं काही कोण नव्हतंच हो माझं. त्यामुळे ह्या ग्रुपची ओळख झाली होती. सगळं ग्रुपवर मी टाकायचो की मी आज हे खरेदी केलं, मी आज ते खरेदी केलं, आज मी हे केलं. आणि सगळ्यांची नेहमीप्रमाणे छान उत्तरे यायचे, सगळे मस्करी करायचे, अरे वा छान हे केलं ते केलं. म्हणजे एक आमचं कुटुंब झालं होतं. आणि माझ्या घरचं लग्न हे अख्ख्या आमच्या ग्रुपचं लग्न असल्यासारखं झालं होतं. खूप मला सपोर्ट मिळाला, फार छान. म्हणजे ते मी मात्र ग्रुपमुळं मी हे सगळं पुढं, मग नंतर जसं ग्रुपची ओळख झाली तसं मला सुसह्य झालं. आणि माझी जी मानसिक भूक होती किंवा एक सपोर्ट लागतो किंवा एक सोल्यास म्हणतो ना आपण, सगळं आपण रेटून नेतो, पण काही बोलायला करायला सोल्यास आपलं घरची माणसं जशी लागतात तशी ग्रुपची माणसं मला मिळाली. म्हणजे तीर्थळी काकू असू देत, रेवणकर मॅडम असू देत, मृदुला कर्णी मॅडम असू देत, होनप मॅडम, किती आपल्या अंजली मॅडम, इव्हन आपल्या वसुमती मॅडम, सगळ्यांनी मला अगदी म्हणजे भावासारखं प्रेम केलं. वेळोवेळी उभ्या राहिल्या, सांगितलं असं होतं, चालायचं, असं चालतंय, एवढं कशाला टेन्शन घेता. म्हणजे करायचं तेव्हा कौतुक केलं, सांगायचं तेव्हा सांगितलं, दटावायचं तेव्हा आपल्या तीर्थळी काकू मॅडम दटावायलाही कमी करतात की हे सलगर असं झालं पाहिजे, हे असं नाही, असंच वागलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, हे असं आहे. हे तेही कान धरायचाही अधिकार त्यांना होता आणि त्यांनी तो बजावला. आणि अगदी माझी म्हणजे मला जी घरची कमतरता होती ती माझ्या ग्रुपनी मला कमी भरून काढली. सलगर साहेब, आजार झाल्यानंतर तुम्ही नोकरीच्या कुठल्या हुद्द्यावर होतात आणि आजार आणि त्या हुद्द्याचं काम हे तुम्ही कसं ऍडजस्ट केलं?
कारण आम्ही ते ऐकलंय तुम्ही फिरतीवर असायचा, हो 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 त्याबद्दल सांगा काहीतरी. नाही नाही, खरं सांगू का, म्हणजे मला आता आश्चर्य वाटतंय की मी कसं काय ओढायचो. ती तीव्र इच्छा हे एक असेल आणि मुलाचं सगळं करायचं आणि नोकरी करायचीच आहे. कुठल्याही परिस्थितीत व्हीआरएस घ्यायचं नाही. व्हीआरएस घेतलं की नुकसान होतं आणि कशासाठी असतं. आणि माझं सुदैवच सांगतो, मला ऑफिसचा स्टाफ पण माझे जे असिस्टंट होते, सर तुम्ही नुसतं बसा, आम्ही येतो, तुम्ही आमच्यावर या. माझा विनायक मोरे म्हणून माझा जो हे होता ना, माझी सगळी काळजी घ्यायचा तो. आता तो ऑफिसर आहे, असिस्टंट मॅनेजर आहे. मुलासारखी काळजी घ्यायचा, तिकीट काढायचा, सगळं मला ऑनलाईन पाठवून द्यायचा. प्रसंगी हात तर अहो, बॅग सुद्धा त्यानं माझी जड बॅग आपण घ्यायची आणि आपली हलकी बॅग माझा म्हणजे इगो पण दुखावणे म्हणून हळूच आपली बॅग, इतकं न कळत सगळं करायचं ना, म्हणजे मुलासारखी काळजी घ्यायची. आणि एक सुदैव माझं चांगलं होतं की मला बॉस लोक चांगले भेटले. मी जेव्हा ऑफिसर झालो तेव्हा साऊथ इंडियातले बॉस होते. एक होते कुलकर्णी साहेब म्हणून होते, ते आपले ह्याचे नागपूरचे होते. त्याच्या म्हणजे GIC होते, डबल ग्रॅज्युएट आणि अतिशय हुशार कुलकर्णी साहेब होते. अरविंद कुलकर्णी, AP कुलकर्णी साहेब म्हणायचो आम्ही त्यांना. आणि दिलीप सिंग म्हणून हैदराबादचे एक होते. ते एकदम म्हणजे ऑडिट मधले मास्टर. त्यांनी सगळं आम्हाला शिकवलं. दीज आर द ग्रे एरिया, ह्या एरियात इथं बघा, हे बघितलं तर तुम्हाला हमखास मिळेल. त्यांनी अगदी म्हणजे छान शिकवलं आणि ती शिकवण मला पुढं 14 वर्ष उपयोगी पडली. मी तंतोतंत त्यांनी सगळं दिलेलं घेतलं, त्याचा अभ्यास करून आणि भर घातली आणि एक मानदंड तयार केला. खरं सांगतो, आता परवा रिटायरमेंटला आमच्या DGMने पण सांगितलं की या माणसानंतर ऑडिट माणूस हा संपला. कारण ज्या माणसाचा तो येणार म्हटलं की आम्हाला भीती वाटायची की बाबा हा काय विचारेल, कुठलं काढेल, काही सांगता येईल आणि हमखास निघायचं. हे सगळं क्रेडिट गोज टू माय प्रिव्हियस बॉस. ज्यांनी मी जेव्हा नवीन ऑफिसर म्हणून लागलो त्यांनी मला बोर्ड धरून शिकवलं. हे बघ सलगर, हे असं असतं, ह्या गोष्टी इथं मिळतात, इथं शोधायचं, हे बघायचं, हे त्यांनी डोक्यात घातलं. ते मी डेव्हलप केलं आणि ते पुढच्या पिढीला मी ते विनायक मोरेना ह्या सगळ्यांना सांगितलं. हे ट्रायल बॅलन्स कसा बघायचा, क्युरी कशा काढायच्या, व्हाउचर मधनं कसं काढायचं, कमिशन मधल्या क्युरी काढायच्या का, क्लेम मधल्या कशा क्युरी बरोबर निघतात, कुठं क्लेम चुकू शकतो, कुठं कुठल्या एरियामध्ये कुठं कमिशन जास्त दिलं जातं, हे बरोबर त्यांनी मला शिकवलं. ते मी पुढच्या पिढीला पास ऑन केलं. त्यामुळे मला नोकरी कधी बर्डन वाटलं नाही. खरं सांगतो, म्हणजे इथल्यासारखंच हसत खेळत राहायचं. जाताना मी अहो तुम्हाला काय सांगायचं, मी लोकल असलं ना, सगळ्या आमच्याकडे क्लेम हबला लेडीज आहेत, आमच्या आरोहत लेडीज आहेत. सलगर साहेब काय आणलंय, लोणचं आणलंय का, आज तुम्ही काय आणलंय. एकदा त्या लक्ष्मी रोडवर ऑडिट होतं, क्लेम हब आहे आमचा, एवढे फणस त्यानं दिले फणसवाल्याने. धो पाऊस पडतो म्हटलं आता गिराईकने घेऊन जा. मी त्या फणसाच्या इडल्या केल्या आणि सगळ्या ऑफिसला वाटल्या. त्या पहिला त्या फणसवाल्याला नेऊन दिला, हे बघ बाबा खा इडली म्हणून. म्हणजे ऑडिटरची भीती ऑडिट पुरती होती, पण माणूस म्हणून मी सगळ्यांशी गप्पा मारायचो. मला कधी कुणाची अशी भीती वाटली नाही किंवा लेडीज कसं बोलू असं काही नाही. मोकळेपणे सगळ्या बहिणी मोठ्या बहिणी आहेत, आपल्या मोठ्या आहेत असं म्हणून सगळं विचारणं, मोकळेपणाने सांगणं, रेसिपी डिस्कस करणं. त्यामुळं हसत खेळत ऑडिट व्हायचं. काढायचं तिथं काढायचंच हे, आणि पण त्यांना सांगून काढायचं की बाबा हे तुझं चुकतंय, एवढे पैसे भरावे लागतील, तू भरलेलं बरं, वाढलत गेलं तर त्याचं व्याज वाढत जाईल, त्यापेक्षा तू गप्प भरून टाक, मोकळं हो. चांगलं म्हणजे विश्वासात घेऊन सांगा, धाडकन त्याला कधी शॉक दिला नाही. आणि होता होईल तेवढं कन्सिडर करायचं, काय त्यातनं डिस्काउंट जात असेल किंवा काय त्याला वरच्या साहेबाला विचारून काय कमी करता तर कमी करता येतं. होता होईल त्याचा फायदा बघायचा, त्याचं नुकसान करायचं नाही, हे तंत्र होतं. पण आमच्या जुन्या लोकांनी सांगितलं नोकरीशी काय ऍडजस्टमेंट करायची नाही, ऑडिट म्हणजे ऑडिटच झालं पाहिजे. सकाळी 10ला 9:45 जाऊन बसायचो मी, म्हणजे कोण येतं नुसतं येऊन बसायचो मी, कोण येतं म्हणून. काही वेळा मी फोटो पण काढलेत, म्हणजे ऑफिसमध्ये कोणी नाही, नुसते फोटो काढले, मी काय वर पाठवले नाहीत. पण तेवढ्यानं सुद्धा लोकांना भीती बसायची, अरे बापरे तो फोटो काढतो, उद्या ते वर कळवलं तर असं. म्हणजे काही तंत्र मला जी वरच्या साहेबांनी शिकवली होती ती मी वापरली आणि माझी नोकरी खरंच चांगली आहे. म्हणजे माझा हा जो रोल आहे हा वाईट रोल होता, म्हणजे पोलिसाचा रोल असल्यासारखा येतो, म्हणजे लोकांना आम्ही अनवॉन्टेड होतो. पण मी ते जरा सॉफ्ट करून आणि छान बोलून हे करून सक्सेस झालो. पण कंपनीशी कधी गद्दारी केली नाही, कंपनीचं योग्य ते हित बघितलं आणि हे ऑडिट काम म्हणजे काम, कामात काय हायगे केली नाही. मग नंतर गप्पा गोष्टी खाणं पिणं चालायचं.
छान म्हणजे पर्सनल गोष्टी. हा अजून एक होतं, काही लोकांना त्यांचे इन्क्रिमेंट माहीत नसायच्या, काही अलाउन्स माहीत नसायचे, ते मिळवून द्यायचो. डेव्हलपमेंट ऑफिसरचे स्टॅग्नेशन इन्क्रिमेंट त्यांना माहीतच नसायचे. 2-2 वर्षाचे स्टॅग्नेशन इन्क्रिमेंट लाखातला फरक त्यांना मिळाला. ते इतके खुश व्हायचे, हे माहीतच नाही. आणि मोस्टली कोण लोक रिटायर होतात त्यांना बोलवून सांगायचं की तुम्हाला एवढे सणपणे पैसे मिळतात. त्यांना कॅल्क्युलेट करून द्यायचे, लिव्ह एन्कॅशमेंटचे एवढे मिळतील, पीएफचे एवढे मिळतील, ग्रॅच्युटीचे एवढे. त्यांना बरं वाटायचं. अरे बापरे, जाताना तुम्ही आम्हाला एवढं सांगून जाताय. आणि आवर्जून त्यांना त्या दिवशी कुठेही असलो भारतात त्यांना फोन करून सांगायचं की तुम्ही आज रिटायर होताय, विश ऑल द बेस्ट असं. हे एक तंत्र मी ठेवलं होतं. अहो ह्या लोकांनीच मला वाढवलं, मग माझी जबाबदारी आहे ना. मग मी त्यांना फरक समजतच होतो, माझ्या कुटुंबाचाच एक भाग समजायचो. त्यामुळं नोकरी सोपी गेली, म्हणजे मला फारसा काय नोकरीत त्रास झाला नाही. आणि जरी मला ह्या पार्किन्सनचा आजार झाला तरी हसत खेळत केल्यामुळं माझे जे असिस्टंट म्हणजे थांबा, तुम्हाला आज आता ऑफ पिरियड आहे ना तुमचा, ऑन होईपर्यंत गप्प बसा, तुम्ही काही करू नका. ऑन झाला की तुम्हाला तुम्ही मी कधीही असं घरात असो किंवा ह्याच्यात होतंय व्यवस्थित आणि रिकामा बसले असं होत नाही, काहीतरी करतो, निवडत तरी बसेन, काहीतरी स्वतःला बिझी ठेवणं. झोपत कधीच नाही. आता चालतच नाही ऑफ पिरियड मध्ये, हातच चालत नाही. हातावर हात ठेवून देवाचं नाव घेण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. तिथं मग गप्प बसावं लागतं. तेही वाईट वाटतं, पण मग शेवटी चिंतन करतो, मनन करतो, वाचत बसतो, काहीतरी करतो. पण होतं तसं आता जास्त जाणवायला लागले की ऑफ पिरियड जरा वाढतो ऑन पिरियड पेक्षा. तेव्हा कामाचं धगाड खावता काम चालू राहील. आणि माझे सगळे केअर घेणारे होते. बहुतेक प्रवास कारनी, रेल्वेनी असेल. त्यामुळे मला काय तसं टूरचं वाटलं नाही. मी तुम्हाला सांगतो, आसामपासून कलकत्ता 1 महिना राजस्थानला होतो. राजस्थानचे सगळे रिजनल ऑफिस केलं होतं. चेन्नईला होतो. हैदराबादला 2दा गेलो होतो. नागपूर झालं. सगळे रिजनल ऑफिसेस म्हणजे जेवढे राज्याचे रिजन्स आहेत. रायपूर नवीन स्टेट झालं रायपूर, तेव्हा रायपूरला गेलो होतो. पण लोकांनी काळजी घेतली, तोंडात गोडवा होता, माणसं धरून होतो, कुणाचं वाईट केलं नाही. त्यामुळे निभावून नेलं, परमेश्वराने निभावून नेलं. मी केलं असं अजिबात म्हणत नाही. त्या ईश्वराने ती बुद्धी दिली त्यावेळेला आणि माझ्या हातनं होऊन गेलं. हे सगळं करता करविता शेवटी तो आहे. सलगर साहेब, पुढे मला आता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की पार्किन्सन्स मित्र मंडळाशी तुमची ओळख आणि तिथे येणं कसं काय झालं? सांगतो. मला माझी एक चुलत सासू आहे, ती निवंड्यातच आहे, सीमा हवालदार रिटायर झाली आता. ती तीर्थळी काकूंची कोणतरी नातेवाईक लागली. तिचे काका हे तीर्थळी काकूंचे वय. तिने मला सांगितलं की तुम्हाला हे पार्किन्सन झालंय, तर आमचे एक नातेवाईक पुण्यात आहेत, तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि तिथं तो टर्निंग पॉइंट आला. म्हणजे तरी मी त्या काकूंच्या घरी गेलोच नव्हतो. मग एक योगायोगानं काय झालं, मी दीनानाथला जायचो, कारण माझ्या मुलाची 2 ऑपरेशन मिसेस केल्यावर मोठी 2 ऑपरेशन मुलाची. मुलाला हात डिस्लोकेट झाला, पाठीत एक एवढा मोठा गोळा आला होता. ते सगळी मोठी ऑपरेशन मी दीनानाथला केली. माझी मिसेसही दीनानाथलाच गेली होती. पण का कुणास ठाऊक दीनानाथवर माझा विश्वास होता. तिथं एकदा ही पार्किन्सनची मीटिंग तिथं दीनानाथमध्ये, तिथं काकू भेटल्या मला आणि बरेच लोक भेटले. आणि स्पॉन्टेनियस जायचं, हे म्हणजे भाग घ्यायचा, हे माझ्या पहिल्यापासून होतं. कुठं काहीतरी घडते म्हटलं की उत्सुकतेनं जाऊन बसायचं. आणि पार्किन्सन म्हणजे हे आता शुभंकर शुभार्थी आता कन्सेप्ट माहिती, तेव्हा माझा मीच शुभंकर आणि माझा मीच शुभार्थी होतो. मुलाला बिचारायला काय कळणार आणि काय त्रास देणार, तो विद्यार्थी होता. त्यामुळे मग माझं मीच जाऊन बसलो आणि त्यावेळेला मग काकूंची भेट झाली. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं मला सीमा मावशीने सांगितले तुमचं नाव आणि तुम्हाला. मग त्या म्हणाले येत जावं, आमच्या अश्विनी हॉटेलमध्ये तेव्हा मीटिंग व्हायच्या. मग त्या म्हणाल्या, मग दर महिन्याला आमची तिथं मीटिंग होते तिथे. मग हळूहळू त्यांनी गाईड करायला पहिल्या भेटीतच सगळं पार्किन्सनचे आजार कसा होतो, ब्राउचर्स दिलं, पुस्तकं दिली. आणि मग एकदा घरी गेलो होतो मी त्यांच्या. मग असंच बेळगाव, आम्ही सारस्वत, त्यामुळे मग काही पदार्थ नाही, त्यांना ते फार आवडलं. त्यांनी लगेच माझं त्याच्यामध्ये काय ते आठवणीतली माणसं मध्ये लिहिलं. हे माझं पहिलं कौतुक केलं ते तीर्थळी काकूने. आणि नंतर जे माझं सगळं तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे ऑडिटर, त्यामुळे ऑफिसमधनं कौतुक काय अपेक्षित नव्हतं. नातेवाईक तर कधीच मागं पडले, त्यामुळे ते कुणाकडे फारसा मिसळत नव्हतं. मी माझा मुलगा नोकरी होतो,
त्यामुळं माणसाची जी एक ॲप्रिसिएशनची गरज असते ती सगळी गरज मला ह्या सपोर्ट ग्रुपनी आणि तीर्थळी काकूंच्याकडनं मिळाली. त्यामुळे मला आणखीन माझी पर्सनॅलिटी मग ग्रूम झाली, ग्रूम म्हणजे वाढली छान. आणि आय रिअली सॅल्यूट, म्हणजे मी भरपूर लाड करून घेतले, म्हणजे माझ्या ग्रुपनी माझे एवढे लाड केले, काही केलं की मग मी आपसूक टाकायचो. माणसाला एक जरा अपेक्षा असते ना की आपलं कौतुक व्हावं. देवांना पण स्तुती आवडते, मग मी तर माणूसच आहे त्यामुळं. आणि साधी रांगोळी काढली तरी कौतुक व्हायचं, काही पदार्थ केले तरी कौतुक व्हायचं. मग मुलाच्या लग्नाचं सगळं टाकायचं, मग कोणी सजेशन द्यायचं, असं करून बघा तसं करून बघा. छान वेळ फार सुंदर द्यायचा. दिवसातला 1 तास मी सपोर्ट ग्रुपसाठी काढायला लागलो नंतर. आणि मग हळूहळू मला तीर्थळी काकूंनी हेही दिलं, जबाबदारीही दिल्या. कोल्हापूरला जाते तर शेख मॅडम म्हणून आहेत, त्यांना जाऊन भेटा, त्यांना तुम्ही जरा सांगा. आणि तुम्हाला सांगतो तिथं मी गेलो त्यांना शिकवायला, मी त्यांच्याकडनं शिकून आलो. एका घरात 3 पेशंट, नवरा, दीर आणि नणंद, ह्या सगळ्यांचं ती करत होती बिचारी माऊली. मी तिलाच सॅल्यूट मारून आलो. शेख मॅडम म्हणून आहेत त्या. तर नवऱ्याचं पार्किन्सन पेशंट, घरात सासू, एक अनमॅरिड नणंद, ह्या सगळ्यांचं ती एकटी बाई करून नवऱ्याचं मेडिकल शॉप चालवत होती मुलाच्या मदतीनं. हॅट्स ऑफ. म्हणजे तसंच संगमनेरला गेलं की आमची सांगळे वहिनी आहेत. सांगळे वहिनी पण मिस्टरांचा आजार पण करतात, पण त्या शुभारती नाही शुभारती त्यांचे मिस्टर आहेत. शुभंकर म्हणून त्या खूप कष्ट घेतात म्हणजे मिस्टरांसाठी. तर त्यांच्याशी बोलणं झालं. असं मला काकून एक टास्क दिले की जाताय तुम्ही ऑडिटर तर यांना भेटून या, त्यांना भेटून या. यामध्ये काय झालं, एक्सचेंज व्हायला लागलं आणि माझं दुःख काहीच नाही असं वाटायला लागलं. म्हणजे अरे मी किती हॅपी आहे, म्हणजे मला देवाने भरपूर दिलं. अजून एक तुम्हाला सांगतो, मधून मधून माझी तीर्थळी काकू हे घ्यायच्या, बौद्धिक घ्यायच्या. सलगर तुम्ही एका कागदावर लिहून काढा बघू, तुमच्या प्लस बाजू किती आहेत आणि मायनस बाजू किती. तुम्हाला छान झोप लागते, तुम्हाला व्यवस्थित म्हणजे बोलता येतं, पार्किन्सन्स आजारामध्ये झोप लागत नाही, बोलायला येत नाही, अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्यातलं तुम्हाला काहीच चालेल नाही, मग कशाला टेन्शन घेताय. काकूंचं सपोर्ट करण्याची स्टाईल ना अफलातून आहे, खरं सांग. हॅट्स ऑफ. हॅलो. सलगर साहेब, पुढे एक मला विचारायचं आहे हा हा. की एकंदर सपोर्ट ग्रुपशी तुम्ही जॉईन झालात. हो. आता आम्ही नेहमीच तुमचं हे पाहत असतो, संवाद ते सपोर्ट ग्रुपशी होतो वगैरे. तर एक लक्षात येतं की कुणी काही अचीव केलं की तुमचे भरभरून त्याला प्रतिसाद असतात. तर तुमच्यात ही गुणग्राहकता कुठून आली? म्हणजे फार दुर्मिळ आहे हे. नुसतं दोनदा देखलं नाही तर तुम्ही फार मोठं असं त्यांना प्रतिसाद देता, म्हणजे एखाद्याला भरभरून पावल्यासारखं वाटावं असं वाटतं. तर त्याबद्दल जरा सांगा की ही तुमची सवय कशी? हे सगळं मला सपोर्ट ग्रुपनीच दिलं. म्हणजे समुद्रातलं पाणी ओंजळभर आपण समुद्राला घालतो आणि वाटतं आपण दिलं म्हणून, तसं झालं हे. खरं सांगायचं म्हणजे तीर्थळी काकू माझ्याबद्दल भरभरून लिहितात. रेवणकर मॅडम बोलत नाहीत, खरं भरभरून मदत करतात. कर्णी मॅडम असू दे, वसुधा मॅडम असू दे, शेंडे मॅडम असू देत, अमेरिकेत बसलं तर त्यांचं लक्ष इथं असतं. सगळ्यांनी माझं एवढं बारीक बारीक गोष्टीचं कौतुक केलं. म्हणजे मला एक एकदा वाटतं माझी लायकी नाही, तरी पण मला त्यांनी खूप चांगलं हे केलं. मग हे सगळं जर ते करू शकत असतील, मग मी तोच वसा पुढे घेतला ना. मला जे मिळालं, ऍप्रिसिएशन मला मिळालं त्यांच्याकडून, ते मी थोडंफार देतो एवढंच. आता काय आहे, मी जरा माझी भाषा तीर्थळी काकूंचा मी थोडस हे घ्यायचं ठरवलं. मी सगळे गुणग्राहक, त्यांचं लिखाण, त्यांचं वागणं मी अगदी ऑब्झर्व करतो बारीक. आणि मी आय एम जस्ट कॉपिंग, मी कॉपी करायचा प्रयत्न करतोय. एक 10% जरी आपण त्यांच्यातले गुण घेता आले तरी आपण सक्सेस झालं म्हणता येईल. त्यांच्या 100% गुण घेणं शक्यच नाही. त्यांची काय व्हरायटी आणि काय त्यांचं ते माणसं, अहो एवढं बरं नसताना सुद्धा त्या रोज फोन घेतात, 11-11 पर्यंत फोन घेतात, अखंड त्यात ग्रुपसाठी राबत असतात. त्यांच्या एवढं करणं शक्य नाही, पण मला हे सगळे माझे आदर्श आहेत लोक, त्यांच्याकडनंच मी घेतोय. आणि मग काय ते तुम्ही जे म्हणता लिखाणाचं, हा एक आहे आतून लिहितो. मला वरवरचं काही नाही, मला बऱ्याच वेळा तिथं अतिशयोक्ती होत असेल, पण जे आहे ते सगळं आतून लिहितो. आणि माणसांवर प्रेम करायचं हे ग्रुपनेच शिकवले मला.
ग्रुपनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. माझ्या बारीक बारीक गोष्टीचं कितीतरी मला किती मॅडमचे नावं घेता येत नाही. प्रत्येक जण कुलकर्णी सुद्धा दोघं तिघ आहेत. कोथरूडची कुलकर्णी आहे, तिकडं श्रीपाद कुलकर्णी आमचे आता नवीन कानडी ते झालेत मित्र. बघा पार्किन्सन्स पण नावं येत नाही. आपले कर्वे आहेत, आपले सरदेश पांडे आहेत. कितीतरी लोकांनी आपले हे पण आहेत चंदननगरला राहतात. बघा नाव राहते त्यांचं कायम हाताने लिहिलेलं असतं ते येतं. सगळ्यांनी म्हणजे माझ्या बारीक बारीक गोष्टीचं कौतुक जेव्हा ग्रुप करतो तेव्हा मी का मागं पडावं, की कोणाचं असेल तर रिसिप्रोकेट आहे, टेक अँड गिव्ह. जेव्हा मला माझं कौतुक दिलेलं मला बरं वाटतं तर मी तो विचार करतो की माझ्या 2 ओळी देऊन जर समोरच्याला बरं वाटत असेल तर मी ते केलंच पाहिजे. म्हणजे करणं माझं कर्तव्य आहे. उलट एखाद्या वेळेला झालं नाही तर मध्ये दोनदा माझ्याकडे इथं आमच्याकडं एक बाजूला कोणी वारलं त्यामुळे 15 दिवस मला मॅडमची क्षमा मागितली मी पर्सनली आपल्या ह्या अंजली मॅडमची. म्हटलं मॅडम मला तुम्हाला हे करताय पण मग त्यांना पर्सनली मी त्यातलं हे लिहिलं तुमची कविता ही अशी छान होती असं छान ह्यात तुम्ही मिस्टरना पण थोडं डेडिकेट करा असं त्यांना लिहिलं. म्हणजे मला ते कुठेतरी डाचत राहतं आपण वेळेच केलं नाही म्हणून मी शक्यतो ऑन द स्पॉट करून टाकतो. काही वेळा ते जास्त अतिशक्ती वाटत असेल लोकांना किती लिहितो असं वाटत असेल पण मला ते बरं वाटतं खरं सांगतो. कारण मला हे सगळं ॲप्रिसिएशन ग्रुपकडनं मिळतं तेव्हा ती माझं कर्तव्य नव्हे माझी ड्युटीच आहे की मी पण ते दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्या भावनेतूनच ते मग लिहिलं जातं सर, बाकी काही नाही. सलगर साहेब पुढचा प्रश्न हा आहे की तुमचं ग्रुपने खूप कौतुक केलं तुम्ही म्हणता आणि त्याचा एक आणखी एक परमोच्च बिंदू मला असं वाटतो की ग्रुपने आपला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला गोव्याला पाठवलं. तर त्या गोव्याच्या अनुभवाबद्दल जरा थोडक्यात सांग. हो सर, येस. मला सरप्राईज होतं म्हणजे अचानक मला तीर्थळी काकूंचा फोन आला की अँबॅसेडर म्हणून तुम्हाला जायचंय गोव्याला. आता आमच्याकडे कोणी जायला तयार नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही योग्य आहात आणि तुम्ही जाऊ शकाल का? त्यावेळेला मी साताऱ्याला ऑडिटला होतो. म्हटलं मी माझ्या बॉसची परवानगी घेतो कारण जानेवारी महिना होता रजा काढायला लागेल म्हटलं. आमचं प्लॅन्ड ऑडिट असतं ते साताऱ्याचं पूर्ण केल्यावर पुढचं कुठलं. मग मी साहेबांना विचारलं म्हटलं साहेब 3 दिवस रजा हवी आहे आणि पुढचं ऑडिट मी करून देतो तुम्हाला. पुढचं ह्याचंच होतं साताऱ्याच्या पुढं कराड आणि विटा असं होतं. ते म्हटलं माझ्या सांगली जवळ आहे मी कधीही करून देतो. तर मला 3 दिवस तुम्ही रजा द्या. साहेब लगेच तयार झाले. म्हटल्यावर मी खरं सांगायचं म्हणजे सगळी तयारी तीर्थळी काकू मॅडम, करणी मॅडम, आपल्या रेवणकर मॅडम यांनीच करून दिली. मी काहीच केलं नाही. तिथं काय होतं आपल्याबद्दल लिहायचं होतं इंग्लिशमध्ये. ते रेवणकर मॅडमनी करून दिलं. तीर्थळी काकूनी ते तपासलं आणि ते घेऊन आल्या करणी मॅडम. ऑफिसमध्ये आल्या चक्क. ते सगळं मटेरियल एवढं वाढ विस्तार घेऊन त्या स्वतः करणी मॅडम माझ्याकडे आल्या. म्हणाल्या सलगर तुम्हाला हे जावं लागेल आणि हे करायचं. त्यांनी अक्षरशः मला बोट धरून नेल्यासारखं केलं. मी फक्त प्रतिनिधी होतो पण सपोर्टिंग सगळं जे काय होतं ते त्या मॅडमनीच केलं होतं खरं सांगायचं. मला फक्त जाऊन तिथं बोलायचं होतं. बाकी सगळं मला अक्षरशः तिथं 3 मिनिटाचा व्हिडिओ करायचं. मी लगेच करणी मॅडम आणि रेवणकर मॅडम मला येत नाही इंग्लिश माझ्याबद्दल आणि आजाराबद्दल. तर त्यांनी एवढं भलं भाषण लिहून पाठवून दिलं आणि कसं करायचं हेही सांगितलं ना. म्हणजे ही माणसं एवढी ग्रेट आहेत की आपण म्हणायचा अवकाश की लगेच मदतीचा हात पुढे येतो त्यांचा. त्यामुळे मला गोव्याच्या ह्या ट्रिपमध्ये 50% काम यांनीच तर केलं होतं. त्यांनी लेटर हेडवर लिहून दिलं की आम्ही याला नॉमिनेट करतो आणि श्यामलाताईंनी पण तेवढ्या याच्यात श्यामलाताईंची सही आहे त्याच्यावर. या अध्यक्षांच्या रिकमेंडेशननं कमिटीनं ते सगळं द्यायचं होतं. म्हणजे फॉर्मॅलिटी तर पूर्ण करायलाच पाहिजे होत्या. तर त्या सगळ्या त्यांनी केल्या होत्या. तेव्हा माझं पुढचं सोपं झालं. मग मी काय अँबॅसेडर म्हणून गेलो. ते घ्यायला कार आली. ते तर मला साताऱ्याहून घ्यायला तयार होते. विमानाचं तिकीट पण म्हटलं नको रे बाबा. इथं विमान आणि एवढा खर्च कशासाठी. मग कार म्हटलं कारही नको. मी येतो मुंबईची रात्रीची गाडी आहे. ₹600 तिकीट आहे. कशाला कार एकट्यासाठी म्हणून. मी ऑडिटला असं कधी केलं नाही. त्यामुळे मला ते काही आवडत नाही. मग मी गेलो. पण मग तिथं पणजी स्टँडवर तो 5 पासून उभा होता कार घेऊन आणि माझं नावाची पाटी घेऊन वेलकम मिस्टर सलगर फ्रॉम पुणे पुणे सर पार्किन्सन सपोर्ट ग्रुप म्हणून तो घेऊन उभा होता पाठी. मग तो घेऊन गेला मला. VIP ट्रीटमेंट दिली तिथं आणि अभ्यास करायला मिळाला. तेव्हा मला कळलं की अरे आपण खरंच आपलं दुःख किती कमी आहे.
अहो विकलांग लोक होते आणि किती डोळ्याला माझ्या पार्टनर जे होते माझ्या रूम मध्ये ते दोघंही अंध होते. नुसत्या आवाजावरून त्यांना कळायचं बाहेर कोण आले. त्यांच्यामुळं अंध लोकांना किती देवानी काय काय दिले हे मला कळलं होतं. म्हणजे एवढं कधी सहवास नव्हता हो. आपण रस्त्यावर असतो, पैसे देतो, मोकळं होतो. पण त्यांच्या सोबत राहिल्यामुळं त्यांना काय अडचणी आहेत आणि त्यांची बलस्थानं पण काय आहेत, हा अभ्यास करायला मिळाला मला. आणि तेव्हा म्हणजे अपंगाकडे बघण्याची दृष्टीच माझी बदलून गेली. एक मोठा अभ्यास मला म्हणजे सपोर्ट ग्रुपनी पार्किन्सन्स आपल्या मित्रमंडळाने माझ्या वयाच्या 55व्या वर्षी एक वेगळा धडा घालून माझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदलून दिला किंवा माझ्या नॉलेजमध्ये भर घातली. हे मोठं मला ग्रुपचं कौतुक वाटतं. मला अँबॅसेडर नुसतं केलं नाही, तर माझा पूर्ण दृष्टिकोन बदलून गेला त्याच्यामध्ये. आणि तिथला मी स्टार झालो होतो. ते भाषण केलं, सगळे दुसऱ्या दिवशी फोटो काढायला आले लोकं. त्याच्यानंतर तो हे पण त्या बाजूच्या पण म्हणल्या, "अहो तुम्ही छान बोललात." हे सगळं सपोर्ट ग्रुप म्हणलं. तर मला कोण विचारतो? उमेश सलगर हा झिरो होता. एक पेशंट त्याच्या पलीकडे माझी काही आयडेंटिटी नव्हती. सपोर्ट ग्रुप आल्यावर मी अँबॅसेडर काय झालो, सगळ्यांचा लाडका काय झालो, हे सगळं सपोर्ट ग्रुपच आहे. सलगर साहेब, पुढे मला एक विचारायचंय. तुमचे अनेक फोटोज पाहिलेत आम्ही. तर सांगलीच्या घरातल्या जुन्या झाडांना तुम्ही आलिंगन देताना आम्ही फोटो पाहिलेत. अनेक ठिकाणी तुमचं कृतज्ञतेबद्दल तुम्ही भरभरून बोलता. तर हे जिवंत माणसांबद्दल तर ठीक आहे, पण तुम्हाला झाड झुडपं आणि अशा गोष्टींबद्दल इतकं प्रेम वाटावं, ह्या मागे काय आहे? म्हणजे ह्या मागे तुमची भावना काय? सलगर साहेब, तुम्ही म्यूट झालात आणि व्हिडिओही बंद झालाय. ते जरा ओपन करून मग प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. अनम्यूट करून ओपन. ऐकू येतं? हा, तर आता त्या प्रश्नाचं उत्तर. हा, कसं होतं हे बीज थोडंसं लहानपणीच माझ्या आईने किंवा माझ्या घरमालकीने झाडाझुडावर प्रेम करायचं. तुळशीचं रोप जे होतं ते कसं वाढवायचं, मला तुळशीची मंजिरी स्व काढलेली आवडायची. मी ओरडायचं होतं. आई म्हणायची नाही, मंजिरी ही शेवटची स्टेज आहे, ती खुटली की आणखीन तुळस डवरून येते. झाडावरचं प्रेम हा वारसा आईकडनं मिळाला. आई आणि आमच्या घरमालकीण विमलताई शांत म्हणून होत्या, त्यांनी शिकवलं कसं. आणि नंतर कसं झालं की एक आपण झाड लावलं. आता मी जरी 13 वर्ष नव्हतो तरी माझी ही सगळी झाडं सांगलीत होती. माझ्या घरात सुद्धा हा जो वेल आहे आता मनी प्लॅन्टचा, तो 13 वर्षाचा आहे. घरात चैतन्य असावं, माझं घर बंद राहिलं तरी घरात कोणीतरी जिवंत व्यक्ती असावी म्हणून ते माझा विटनेस आहे. माझा हा जो वेल आहे, हा मी ह्या वेलशी बोलतो की बाबा बरं आहेस ना, तुला मी बार्डीभर पाणी घालून जातो. नसेल तर मी लोकांना किल्ली दिलेली, त्यांना सांगतो की त्यांना पाणी घाला. तर अखंड 13 वर्ष ती माझ्या बरोबर वेल आहे. ती माझी जी मनी प्लॅन्ट आहे ती माझं घर सांभाळते. माझ्या घरातलं चैतन्य आहे ती. आणि आता परत त्या माझ्या असिस्टंटनी ते त्याचं काढून दुसरं तेच किचन जवळ ठेवलं आणि तिला इथं उभी केली आहे. तर हे सगळं जे आहे हे म्हणजे झाडावरती प्रेम हे एकतर मला लहानपणापासून कळत आलं आणि त्याच्यानंतर मी ते अनुभूती घेतली ना की झाडं आपल्याला एवढं देतात. तुम्हाला सांगतो, आपण फक्त मी तर तुम्हाला खरं सांगू पाणी घालतो, खत सुद्धा वेळेवर घालत नाही, पण भरभरून फुलं आणि त्याची वाढ बघणं, त्याला फुटणारी फांद्या, त्याला आता साधं आम्ही पुदिना आणतो, पुदिना काढून फेकून देतो, मी काढून झालं ते ती देठ मी रोवली आता परवा कुंडीमध्ये. हे एवढं छान फुलं आलेत त्याला पुदिन्याला. म्हणजे आपण ती जून देठ जर नुसती रोवली ह्याच्यामध्ये तर आपल्याला पुदिना बाहेरून आणावाच लागत नाही. एवढं पुदिना ते कुंडीत देतं. काय घालतो, फक्त पाणी घालतो. पण आईचा पुदिना कधी तुम्ही चहा करताना फोडून घ्या, चटणीला वापरा. मग हे कोण देतं? झाडच देतं ना. मग त्याच्यावर पुत्रवत प्रेम केलं तर ते भरभरून देतं. म्हणजे काळी आई ज्याला म्हणतो. का काळी आई म्हणतात? त्याचं कारण असं की आई कशी अनलिमिटेड देते, म्हणजे न ठरवता भरभरून देते. तसं ते तशी झाडं देतात. म्हणून मला झाडांवरती प्रेम हे डेव्हलप होत गेलं. कसं हे पुन्हा टेक अँड गिव्ह आहे. झाडं मला एवढं काही देतात की मी काहीच देत नाही त्या झाडांना. मग मला आता माझा नारळ माझ्या बायकोनी लावलेला नारळ 13 वर्षात एक वेळेला 1,200 नारळ देतो. मी काय देतो त्या झाडाला? काही देत नाही. पाणी सुद्धा मला पूर्वी मी घालत होतो इथं,
मी जर पुण्यात असल्यावर त्याला कोण घालणार? मग मी काय एवढंच करू शकतो की त्याला घट्ट मिठी मारतो. त्याला म्हणतो, बाबा मी आता पाणी घालू शकत नाही, पण रिटायर झालो की तुला आता मी नळ सुरू केलाय. खाली खास म्युन्सिपाल्टीचा नळ त्याच्यासाठी सुरू केलाय, पाईप लावलाय, पाईपाने पाणी देतो. आता पाऊस आहे म्हणून थोडं पाणी कमी केलंय, पण उन्हाळ्यात त्याच्यासाठी खास पाईप ठेवलाय. तर त्याला मग मी जवळ घेऊन सांगतो की मी जेव्हा सांगलीला येईल तेव्हा तुझी काळजी घे ना, तोपर्यंत तू तग धरून राहा, तू तू मला हवायस. असा शेवगा माझा 200 शेवग्या शेंगा येतात. मी शेवग्याची शेंग कधीही विकली नाही. सगळ्या गल्लीत मी शेंगावाले काका म्हणून प्रसिद्ध आहे. शेवगा काढायचा, धुवायचा आणि प्रत्येकाला 5-5 शेंगा नेऊन द्यायचा. लोकांना भेटण्याचं, बोलण्याचं एक माध्यम झालं हो. काय नाही, बोलायचं असतं, भेटायचं. दरवर्षी वर्षातनं 2दा मी लोकांच्या घरी जातो. त्या निमित्तानं लोकांशी बोलणं होतं. कोण हातावर साखर ठेवतो, कोण चहा ठेवतो. पण माझं रिलेशन किपिंग कोणी ठेवलं? शेवग्याने. मग त्या शेवग्याला मी थँक्स द्यायलाच पाहिजे ना, की बाबा तू 200 शेंगा देतोस म्हणून मला हे लोक भेटतात. आणि मग मी त्याच्याशी बोलतो, गप्पा मारतो की बाबा मी तुला दुसरं काही देऊ शकत नाही. मग मी त्याला प्रेम देतो, पॅटिंग करतो, पाठीवर थापडतो त्याच्या. आणि मी तुझा खरोखर आभारी आहे, कृतज्ञ आहे. तुझ्यामुळे मला ही लोक भेटतात आणि तू किती ग्रेट आहेस असं मी त्याला बोलतो. आणि तू, मी असेपर्यंत मला साथ दे हा बाबा. आणि मी जरी पुण्यात असलो तरी माझं लक्ष, मला तू स्वप्नात सुद्धा येतोस, मला तू आवडतोस, असंच मी त्याला सांगतो. माझी झाडं ऐकतात. मी देवाशी पण बोलतो. माझ्या मंगेशाशी बोलत असतो मी, की तुला हे केलं पाहिजे, मला चांगलं ठेव, माझ्या हातनं कुणाचं, ऑडिटला मी जाताना रोज माझ्या मनाला पाहिजे, माझ्या हातनं कुणाचंही वाईट होऊ नये, कोणी माझं वाईट करू नये, सतसत विवेक बुद्धी कामात असावी, एवढं तू बघ देवा. माझ्या हातनं चुकूनही मला अहंकाराचा वारा लागू नये आणि माझं एक ऍडव्हर्स कॉमेंट त्याचं करिअर खराब करून, जे ट्रू आहे ते होऊ दे, पण माझ्याकडनं कुणावर अन्याय होऊ नये, हे मी देवालाही रोज विनंती करतो. हे झाडांचं प्रेम असंच आहे. म्हणजे मला झाडांकडनं मिळाले भरपूर. मग मला त्यांना नाव काय, नुसती मिठी मारून बोलायचंय, ते तर तेवढं तरी मला केलंच पाहिजे ना. सलगर साहेब, ह्याच्यानंतर तुमचा, हा ऐकू येते. हॅलो, काहीतरी हे झालं. हा सलगर साहेब, ह्याच्या पुढचा एक प्रश्न तुमच्या दुसऱ्या पैलूबद्दल, म्हणजे तुमची गाण्याची, संगीताची आवड, तर ती कशी डेव्हलप झाली आणि त्याबद्दल आम्हाला सांगा काय. तो माझा सोल्याच आहे. माझा मुलगाही म्हणतो, बाबा तुमचं बरं आहे म्हणे, तुम्हाला टेन्शन आलं की तुम्ही गाणी म्हणता आणि टेन्शन रिलीफ. खरं सांगू का, लहानपणापासून माझी आई पण गाण्यात रस घ्यायची. आमच्या घरी रेडिओ होता, तर रेडिओची अखंड गाणी कानावर पडायची आणि वेळ कळायची. आमच्याकडे घड्याळ नव्हतं पण रेडिओ होता. आईला रेडिओ आवडायचं, ती आवड माझ्यातही आली आणि अखंड गाणी, आणि त्यातलं शास्त्रशुद्ध लता मंगेशकर. त्यावेळेला आम्हाला टेप रेकॉर्डर हे ते सगळं महागडं घेणं परवडायचं नाही. रेडिओवरची गाणी, रेडिओवरचं निवेदन, त्यावेळेला पुरुषोत्तम जोशी सारखे हे होते. भाषेचं उच्चारण किंवा भाषा कशी बोलावी हे सगळं मी रेडिओकडनं शिकलो. म्हणजे एकलव्य कसा शिकला तसा आम्ही रेडिओला पण मी गुरु केला होता, की रेडिओवरचं जे असेल ते सप्रमाण मानायचं, ते तशी भाषा आपली आली पाहिजे. नाहीतर आम्ही बॉर्डरची सीमा भागातले लोक, मी इथं आलो होतो तुम्ही तिथं बसलो होता असं म्हणणारे लोक. पण शुद्ध भाषा ही रेडिओने मला शिकवली आणि सुदैवानं ऑल इंडिया रेडिओमध्ये पण काम करायचे. पण मी क्लार्क म्हणजे क्लेरिकल साईडला होतो, पण कधी कधी जायचो मी रेकॉर्डिंगला, जाऊन बसायचो, लोक कसे बोलतात बघायचो. तर हे मग मी डेव्हलप केलं. आणि गाण्याचं हे इनहेरंट होतं, गाणं हे आवडायचंच मला पहिल्यापासून. त्यामुळे ते आवड डेव्हलप होत गेली आणि जशी मला ऐपत आली तशी मी पुस्तकं घेतली. आता इथं बघा माझ्याकडे जवळजवळ 1000वर पुस्तकं आहेत. ही लायब्ररी जरा दाखवता येईल का असं करून? ही लायब्ररीकडं, ही बघा ही लायब्ररी आहे. मी खास घर जेव्हा केलं तेव्हा मी ते सुटलं बरं काय, मी जेव्हा घर केलं तेव्हा ती लायब्ररी करून घेतली. पुस्तक हा माझा प्राण आहे. आम्ही वर्षातनं माझ्या बायकोला पण मी वाढदिवसाला ह्याला पुस्तकं द्यायचो. माझ्याकडे बापू काळे, पु ल देशपांडे सगळ्यांचे कथासंग्रह आहेत, शिवाय कविता संग्रह. तेव्हा ही लायब्ररी मी करून घेतली. दिसती का लायब्ररी? हे बघा इकडे, होय दिसते दिसते. मला हे माझं हे हा श्वास आहे माझा. माझं सगळ्यात सोलेस हे आहे, म्हणजे हे वाचनातून आणि पुस्तक गाणे. आता कॅसेट दाखवतो तुम्हाला, जवळजवळ 250 कॅसेट आहेत. त्यावेळेला कॅसेट होत्या, आता ह्याला सगळ्याला म्हणजे एवढी व्हॅल्यू आलेली नाही. हे बघा
ह्या सगळ्या जुन्या गाण्यांच्या कॅसेट आहेत. या इथं सगळ्या अशा भरलेल्या कॅसेट आहेत सगळ्या, आणि अखंड टेप रेकॉर्डर इथेही आमच्या घर. आणि सुदैवानं कसं झालं, माझ्या मिसेसला पण गाण्याची आवड होती. त्यामुळे आमचा रविवार जो असायचा, आम्ही रविवारी आवर्जून 2 तास ती आणि मी एका खोलीत बसायचो, कॉफी प्यायची आणि तुझी माझी आवडती गाणी म्हणजे लीनाज फेवरेट आणि USS फेवरेट असं आमचे ह्याच्या कॉम्प्युटरवरती आम्ही काय ते म्हणतो आपण एक फाईल तयार करायची आणि त्याला नाव द्यायचं LUS फेवरेट आणि USS फेवरेट. सगळी अगदी म्हणजे इजाजत पासून ते आशाताईंपर्यंत लताबाईंपासून सगळी गाणी लावायची आणि ते 2 तास फक्त गाणी ऐकायची. असं आम्ही ठरवूया आवर्जून. दर रविवारी आम्ही गाणी ऐकणे आणि ती आवड माझ्या मुलात पण आली. माझा मुलगा पण वाचतो आणि गाणी पण ऐकतो. तर गाण्याचं मोठं म्हणजे मनाला एकदम सोलेस वाटतं. माझं बरचसं दुःख किंवा अडचणी ना मी स्वयंपाक करताना माझ्याकडे अखंड रेडिओ किंवा टेप हे YouTube चालूच असते. मला गाणी अतिशय आवडतात. मी सगळे कष्ट विसरून जातो गाण्यामध्ये. ती जर आशाबाई म्हणतात ना, दळिता कांडिता तुझं ध्यायीन मी अनंता, तसं माझं आहे. स्वयंपाक करता करता गाणी ऐकलं की सगळं विसरायला होतं. मस्त वाटतं अगदी. माझा विरंगुळाचं एक साधन म्हणजे गाणं, सिनेमा, नाटक आणि वाचन. सलगर साहेब, आता शेवटाकडे आपण मुलाखतीच्या येतो आहोत. हो. तर 2 महत्वाचे प्रश्न मला विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न हा की सध्या तुम्ही कशा तऱ्हेने स्वतःला म्हणजे स्वतः कुठले उपचार घेता आणि कशा तऱ्हेने या आजाराला आटोक्यात ठेवलंय, हे विचारण्याचं कारण की तुम्ही पूर्णपणे ऍक्टिव्ह आहात. तुम्ही सर्व काही करता, ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह आहात, स्वयंपाक करता, गाण्याचा आनंद घेता, सारं काही करता. तर असं तुम्ही स्वतःला कशा तऱ्हेने ऍक्टिव्ह ठेवू शकता आणि आजाराला तुम्ही कशा तऱ्हेने आटोक्यात ठेवलंय, ह्याबद्दल हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की जे नवीन शुभार्थी आपल्याकडे येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? येस, हे दोन्ही इंटरलिंकिंग प्रश्न आहेत. पहिला मी कसं करतो ते सांगतो, म्हणजे त्यात आपोआपच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲलोपॅथीला पर्याय नाही. बाकी लोक काय होमिओपॅथी हे सांगतात, पण माझं वैयक्तिक मत असं आहे, ॲलोपॅथीला पर्याय नाही. ॲलोपॅथी औषध घेतलं की आपली हालचाल सुरू होते. डोपामाइन आपल्याला कमी आहे हे देवाने आता दिलेलं, हे एक्सेप्टच केलं पाहिजे. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला आजार एक्सेप्ट करणे, मान्य करणे आणि त्या अनुषंगानं औषधोपचार घेणे. महिना 8,000ची औषध आहेत. सुदैवानं मला पेन्शन आहे, त्यामुळे औषधाला मला काही कमी नाही. हे बघा, ह्या गोळ्या मी ह्याचा बॉक्स केलेला आहे. रविवार, सोमवार, मंगळवार हे 7 दिवसाचं माझं मी भरून ठेवतो. दिवसाला 4 डोस असतात. सकाळी 6:30ला, 11:30 वाजता, संध्याकाळी 4:30 आणि रात्री 10:30 असे 4 डोस 3-3 गोळ्यांचे घेतो. याला पर्याय नाही. ह्या जीवनाचा भागच झाला आता. म्हणजे जसं आपण खातो, पितो, जेवतो, देवाची पूजा करतो, तसं औषधही प्रामाणिकपणे नियमितपणे घेणे हे सगळ्यात पहिली पायरी. याच्यामुळे काय होतं, आपलं फिजिकल फिटनेस राहतो. हे घेतलं नाही एखाद दिवस तर आपलं पाऊलच पुढे पडत. ऑफ पिरियड कधी सुरू होतो, गोळी नसले तर ऑफ होतो आपण. ऑफ म्हणजे जत्रेत ती किल्ली दिलेली भावली कशी असते, ती किल्ली समजी कशी अशी मंप पडून राहते, तसं आपलं होतं. म्हणून ती वेळच येऊ द्यायची नाही. वेळच्या वेळेला औषध टायमानुसार घेणं. त्यासाठी हा डबा 120 रुपयाला कुठल्याही ह्याच्यात मिळतो मेडिकल बॉक्समध्ये. 3 किंवा 4, आता काही लोकांना 3 वेळा असतं. मला डॉक्टरनी नोकरीमध्ये जरा स्ट्रेस जास्त होता म्हणून 4 वेळची औषध दिली. ती 4 वेळची कंटिन्यू झाली. मी त्यात काही चिंगूसपणा करत नाही. 4 वेळची औषधं वर्षात महिन्यातली घेऊनच ठेवतो. हे असतं की मी खुश असतो आणि थोडं मला सायकोलॉजिकल सपोर्ट, हे गोळी घेतले आपल्याला काय होत नाही, हे एक आतून जे कॉन्फिडन्स म्हणतो तो हा गोळीमुळे. हा पहिला बेसिक. औषधावर डिपेंड राहणे, डॉक्टर चांगला तपासणे, दर 6 महिन्यांनी न्यूरोलॉजिस्टकडे जाणे आणि औषध प्रामाणिकपणे घेणे, हा सगळ्यात मुख्य मंत्र आहे. त्यानंतर सांगतो, बरेचशे लोकांचं काय होतं, मनावरती हे मनाने खचतात. ते नाही खचायचं. कशासाठी? आपले कर्वेनीच सांगितलंय. कर्वे सर म्हटले आपला आजार काय, हार्ट अटॅक आहे. परवा त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, आपला काय हार्ट अटॅक आहे का? नाही. आपल्याला काय कॅन्सर आहे का? नाही. पार्किन्सन्स आहे, तो दीर्घकाळ चालणारा आजार आहे. इतर भयानक आजारापेक्षा आपला आजार खूप चांगला आहे.
त्यामुळे घाबरायचं कशासाठी आपण. हा एक आहे, विकनेस येतो, ऑफ पिरियड येतो, कधी थकवा येतो, सगळं होतं. आता चालतच नाही आपलं, हा तंत्र म्हटल्यावर काय कर. म्हणून मला त्या मॅडमची एक आठवण, आपल्या मध्ये त्यांनी जे डीबीएन हे केलं, तुम्हीच मुलाखत घेतली होती, त्या एक मॅडम आहेत, त्यांनी डीबीएन ऑपरेशन करून घेतलं. त्या म्हटल्या जेव्हा मी ऍक्टिव्ह असते तेव्हा सगळं करून घेते स्वयंपाक, आणि जेव्हा मी ऑफ होते म्हणजे ऑन पिरियड असते तेव्हा मी सगळं करते, आणि ऑफ पिरियड मध्ये गप्प बसून राहते म्हणाले. म्हणजे ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत की मला आत्ताच का होत नाही, त्रास करून घ्यायचा नाही. हे एक्सेप्ट केलं ना की आपलं एक वेळापत्रक आखून घ्यायचं, आपलं लाईफस्टाईल आखून घ्यायची आणि स्वीकारायचं, छान करून स्वीकारायचं किंवा इतरांना. आणि मुख्य म्हणजे आतला कॉन्फिडन्स घालवायचा नाही. जे आलंय ते तोंड द्यायचं आणि पुढे जायचं, त्यातनं चांगलं काय करता येईल हे बघायचं. ऑलवेज, नेहमीच बघायचं. आपलं रडगाणं, तुम्ही आशाताई म्हणतात सर, रडगाणं गायलं तर कोणी तुम्हाला जवळ करणार. हसत राहिलात, आनंदी राहिलात, उत्साही राहिलात तर जग सगळं आपल्याला स्वागत करतं. रडतात त्यावेळेला मग लोक सारखं बाबा हे रडतच बसतो, निगेटिव्ह आहे, मग थोडंसं लोक अवॉइड करतात. त्यापेक्षा आपण आनंदाने राहू ना. आणि खरंच आहे, कर्वेसाहेब म्हणतात तसं, हे असल्यावर आपल्याला कशाची भीती आहे, हे एवढं घ्यायचं, मनाने घट्ट राहायचं. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि तुम्ही जे म्हणालात की इतरांना काय सांगू, तर मी सगळ्यात सांगतो की मनाचं आपलं हे घालवायचं नाही, बॅलन्स घालवायचं नाही. आपल्यालाच का आजार झाला, आपणच का दुर्दैवी, असं काही नाही. जगात सगळ्यांना सगळी दुःख आहेत. इतरांच्या मनाने आपण कितीतरी सुखी आहोत. तीर्थळी मॅडमनी सांगितलेलं, आपण एका का सलगर साहेब आवाज गेला. हा, आवाज गेला. हा, आता आला परत. हा, पॉझिटिव्ह गोष्टी काकूंनी सांगितल्यासारखं तिथळे काकूंचं नेहमी म्हणणं आहे, तुम्ही एका कागदावर लिहून घ्या किती गोष्टी तुमच्या फेवरेबल आहेत आणि अनफेवरेबल किती. फेवरेबल गोष्टींची यादी एवढी आहे. तर ह्या गोष्टी आपण जर मनाला आपल्या बजावल्या तर मग नवीन लोकांनी सुद्धा, मी जे शुभार्थी नवीन आता येत आहेत त्यांना मी एवढंच म्हणेन की तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स घालवू नका, आत्मविश्वास हे ठेवा आणि सगळ्या गोष्टी शेअर करा. खरं सांगू का, मनास उमगत नाही आधार कसा शोधावा, असं जेव्हा मनाची अवस्था येते, लोक घाबरतात बोलायला. कसं बोलू, व्यक्त व्हायचं, हो काय होत नाही. हसतील लोक, हसू देत ना, काय वेळ. पण 4 लोक अशीच मॅच्युअर्ड आहेत की ती हसत नाहीत, ती समजून घेतात. आपले सरदेशपांडे साहेब, आपल्या मॅडम असू देत, रेवणकर मॅडम असू दे, वसुधा मॅडम असू देत, अंजली मॅडम असू देत, किंवा करणी मॅडम असू दे, होनक मॅडम असू देत, कितीतरी लोक आहेत, समजून घेतात आपल्याला, सांगतात बाबा तुझं हे नाही, असं आहे. मग ही 4 लोक आपण सोडायची का? 4 लोक हसतात म्हणून 4 चांगली लोक पण त्याच बरोबर आहेत. त्या लोकांचा आदर्श घ्यायचा, त्यांचे चांगले गुण घ्यायचे, आपण त्यांच्यासारखं व्हायला बघायचं. माझी अम्बिशन आहे की मी मॅडम सारखा होईल पुढं. आज मॅडम 75व्या वर्षी जर एवढं काम करू शकतात, मी 60th आहे अजूनही, त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे, तर पुढच्या 15 वर्षाचं प्लॅनिंग मी त्यांना समोर ठेवून करणार आहे की आपण यांच्यासारखं व्हायचं, यांच्यासारखा लोकसंग्रह झाला पाहिजे, यांच्यासारखं वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, नम्र राहता आलं पाहिजे, आणि ध्यास, सगळ्यात ध्यास घेता आला. आता काय हो, आता माझ्या प्रपंचातल्या जबाबदाऱ्या संपल्या, त्यामुळे थोडंफार सोशल आपण करायला काय हरकत आहे. आणि त्यासाठी वेगळं जायला नको. आतून ध्यास असलं की ग्रुप पासून सुरुवात, ग्रुपमध्ये ज्याचं कोणाचं आलं की छान कौतुक करायचं, बूस्ट करायचं, कोणाला गरज असेल त्याला जाऊन भेटायचं, शक्य असेल तिथं चांगलंच बोलायचं, चांगलं आणि फक्त चांगलं बोलायचं. होतंय चांगलं, छान होतं केव्हाही, माझा विश्वास आहे त्याच्यावरती. पण आपण जर व्यवस्थित राहू तर मग लोकही आपल्याला छान हे करतात. मुख्य कॉन्फिडन्स घालवू द्यायचं नाही आपला कुठल्याही परिस्थितीमध्ये. आपण ना उमेद व्हायचं नाही, उमेदीनं जगायचं. आयुष्य किती आहे माहित नाही, चांगलं आणि फक्त चांगलं जगायचं, आणि 4 लोकांना धरून राहायचं, आणि 1-2 लोक अशी ठेवायची की जिथं आपण अश्रू ढाळू शकू. मला आहेत तसे 2-4 लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत, मी ज्यांच्याकडे जाऊन रडू पण शकतो, आणि त्या मला धीर पण देतात की नाही हो सलगर, असं लगेच त्यांनी दुसऱ्याला फोन, अगं मला ह्यांचा पुरुषांचा काही संबंध नाही, पण तुला सून आहे त्यामुळे तुला मुलगा सून आहे, तुझा जरा अनुभव सांग बघू. म्हणजे ज्यांना मुलाचा अनुभव नाही, जावयाचा, त्यांनी लगेच मुलाचा अनुभव असलेला आपल्या मैत्रिणीला सांगितलं, अगं तुझं काय अनुभव आहे, जरा शेअर कर बघू. म्हणजे असे पण लोक आहेत, इतके लोक आपल्याला मदत करणारे आहेत, आपण घ्यायला कमी पडतो. आणि आपला जर अप्रोच व्यवस्थित असेल ना तर खरंच आपला ग्रुप एवढा चांगला आहे, एकापेक्षा एक चांगली माणसं आहेत. तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्याशी बोला, मोकळं व्हा. कशाला प्रेशर घ्यायचं, मला काही प्रेशर वाटत, मी सगळं प्रेशर बोलून मोकळा होतो, आणि
माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी आहेत त्या सगळ्या माझी काळजी घेतात. आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी लकी ऑल्सो. मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो की हा ग्रुप मला मिळाला आणि एवढं मोठं कुटुंब मला मिळालं. माझे सगळे बोर्डे मॅडम आहेत, कुठून कुठून लोक मला चौकशी करतात. कितीतरी मला सांगता येत नाही. जोशी आहेत, कुलकर्णी आहेत, आपल्या त्या चिंचवडच्या मला न चुकता घेऊन जातात कारमधून. बघा अजून त्यांचं नाव माझ्या तोंडात येते, पण चिंचवडला आहेत त्या. कालच त्यांनी मला तुम्ही छान लिहिलं म्हणून ते टाकले. आपल्या म्युझिकच्या ह्याच्या यादेमध्ये पण त्यांचं येत असतं, म्हणजे भुली दास्तामध्ये पण त्या काय काय टाकत असतात. मला कित्येकांचे आडनाव माहित नाही, पण त्यांचे सगळ्यांचे भावना आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचतात, मी त्यांना पोहोचवतो. आमच्यात काही नावच नाही याच्यामध्ये. अनुबंध असा आहे की ह्याला काही नाव द्यायचं नाही. जे वाटतं ते लिहायचं, ते त्यांना वाटतं ते लिहितात. हा एक ओघ आहे. ह्याला नाव नाही, काय रिलेशनला काय कुठलं चाकोरी नाही, बंधन नाही, काही नाही. फक्त आहे ती चांगली सरळ प्रेमळ भावना आणि सदिच्छा. याच्या पलीकडे ह्याला काहीच नाही नाव. सलगर साहेब, अतिशय सुरेख मुलाखत झाली. भरभरून तुम्ही बोललात. थँक्यू सर. तर मुलाखतीबद्दल खूप खूप आभार. मला खरं तर मुलाखतीचा अनुभव नाही. काय थोडंफार उन्हाधिक झालं असेल बोलताना, पण जे होतं ते मनापासून, म्हणजे सगळ्यांचा ग्रॅटिट्यूड आहे मला. मी अतिशय सगळ्यांचा आभारी आहे, प्रेम. कारण मला जे मिळाले ते ग्रुपमधूनच मिळाले. त्यामुळे ग्रुपसाठी मला जर आज बोलायची संधी मिळाली तर मी ते नक्कीच चांगलं बोलेन. आणि त्या सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, असंच राहणार आहे. मी ग्रुपसाठी काय करायचं असेल तर त्यात कमी पडणार नाही, एवढी मी खात्री देतो. धन्यवाद. तुम्ही मला संधी दिली मुलाखत घेऊन बोलायची, व्यक्त व्हायची, याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार सगळ्यांना. धन्यवाद. आणि तुमचे स्पेशल आभार, कारण तुम्ही दरवेळेला आम्हाला खूप 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 सपोर्ट करता. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ